आपण संयुक्त गडब मुख्य परीक्षेसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही सिरीज सुरू केलेली आहे। आता त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वचा निकाल आता जाहीर झाला आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही सिरीज अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। संयुक्त गडब याच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका संपल्यानंतर मग आपण राज्यसेवा मुख्यच्या प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुरू करणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राइब करा, कारण की हा जो परिपूर्ण अप्रोच आहे, हा परिपूर्ण अप्रोच आयोगाचा अप्रोच मराठी व्याकरणासाठी तुमच्या समोर मांडतोय। मित्रांनो, आजची आपली प्रश्नपत्रिका आहे 2018 ची क्वेश्चन पेपर संयुक्त गडब 2018। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, सर्वांचं लक्ष मराठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया आजच्या प्रश्नपत्रिकेकडे। आणि आता बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनामाचे आहे। आता इथं दर्शक सर्वनाम म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती असावं की दर्शक सर्वनाम म्हणजे काय असतं। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण सर्वनामाची व्याख्या अभ्यासलेली आहे। सर्वनाम म्हणजे काय सर्वांना माहिती आहे की नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द येतो त्याला मराठीमध्ये दर्शक सर्वनाम म्हणून ओळखलं जातं। हा एक कन्सेप्ट आहे। आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की दर्शक सर्वनाम म्हणजे काय, तर इथं व्याख्या तशा प्रकारची नसतं, तशा प्रकारची व्याख्या नसते। तर इथं व्याख्या कशा स्वरूपाची असते, तर व्याख्या अशा पद्धतीची असते की वाक्यामध्ये नाम काय आहे हे दर्शवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, तर दर्शक सर्वनाम म्हणून ओळखलं जातं। बरोबर। मग आता दर्शक सर्वनाम किती प्रकारे वापरले जाते, तर दर्शक सर्वनाम मित्रांनो 4 प्रकारे वाक्यामध्ये वापरता येतं। सर्वात पहिल्यांदा नामापूर्वी वापरलेले दर्शक सर्वनाम, म्हणजे वाक्यामध्ये नाम काय आहे हे दर्शवण्यासाठी याचा वापर केला जातो। नंबर 2 मध्ये नामानंतर वापरलेले दर्शक सर्वनाम, आणि नंबर 3 मध्ये विशेषणापूर्वी वापरलेले दर्शक सर्वनाम। आता बघा, आयोगाने 2018 पहिलाच प्रश्न त्या स्वरूपाचा विचारलेला आहे। त्यानंतर नंबर 4 मध्ये एखादं प्रश्नार्थक वाक्य असेल, बरोबर, किंवा त्याच्यातलंच उपवाक्य असेल, त्याच्या सुरुवातीला सुद्धा या सर्वनामाचा वापर केला जातो। म्हणजे दर्शक सर्वनाम किती पद्धतीने वापरलं जातं, तर 4 पद्धतीने वापरलं जातं। आता एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला पर्याय दिले, ते पर्यायाकडे जाण्याच्या आधी एक फरक मला तुम्हाला इथं सांगावासा वाटतोय। तो फरक अत्यंत महत्त्वाचा आहे, तोच फरक आपले मार्क घेऊन जातो। एकीकडं त्या ठिकाणी दर्शक सर्वनाम हा एक प्रकार आहे, आणि दुसरीकडं अत्यंत महत्त्वाचा येणारा घटक म्हणजे दर्शक विशेषण। यावरती सुद्धा प्रश्न बरीचशी विचारलेली आहेत मित्रांनो, की दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण। आता दर्शक सर्वनाम जे काही आलेलं असतं तर याची रचना कशा पद्धतीची असते, तर इथं आलेली रचना सर्वात पहिल्यांदा सर्वनाम येतं, त्यानंतर बघा हा कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाचा आहे की इकडं येताना सर्वनाम येतं, त्याच्यानंतर विशेषण येतं, आणि त्याच्यानंतरच नाम आलेलं असतं, आणि त्याच्यानंतर क्रियापद येतं। मित्रांनो, याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर याला मराठीमध्ये म्हणतात दर्शक सर्वनाम। हा कन्सेप्ट इथं क्लिअर करायचा। हे जर तुम्हाला समजलं ना, मग दर्शक सर्वनामावरती प्रश्न कसाही येऊ दे तिथं तो चुकत नाही। मग इथं विशेषण येऊ द्या का क्रिया विशेषण येऊ द्या, तिथं दिलेल्या प्रश्नाचं उत्तर चुकत नाही। समजलं का। नंबर 2 मध्ये बघा, इकडे आता सर्वात पहिल्यांदा सुरुवातीला समजा सर्वनाम, त्याच्यानंतर लगेच जर नाम आलेलं असेल, इकडं विशेषण येतं, इकडे जर डायरेक्ट नाम आलेलं असेल तर ते कधीच दर्शक सर्वनाम येऊ शकत नाही, ते नेहमी दर्शक विशेषणाचं असतं। त्याच्यानंतर त्या ठिकाणी विशेषण येतं, आणि त्याच्यानंतर मग क्रियापद येतं। अशा प्रकारची रचना नेहमी कोणता अर्थभूत करून देत असते, दर्शक विशेषणच ते असते। हा, आता बघा, एक साधं उदाहरण देतो की जर मी अशा पद्धतीने लिहिलं की हा हुशार, अशा पद्धतीने बघा, हा हुशार मुलगा आहे, बरोबर। आता एकदम साधं उदाहरण लिहिलंय, अगदी सर्वांना समजणार आहे। म्हणजे इथं याचा वापर झाला सर्वनाम, बरोबर का। नंबर 2 मध्ये वापरलं गेलं हे इकडं विशेषण, नंबर 3 मध्ये आला इथं नाम, आणि त्यानंतर नंबर 4 मध्ये आलं हे क्रियापद, बरोबर। अशा पद्धतीने इतर रचना झालेली आहे। मग याला तुम्ही काय म्हणणार, तर याला तुम्हाला त्या ठिकाणी म्हणावं लागणार आहे काय, तर दर्शक सर्वनाम। अशा पद्धतीने का, कारण की इकडं सर्वनामानंतर लगेच काय आलेलं आहे, विशेषण आलेलं आहे, नाम आलेलं नाही। जिथे नाम आलेलं असतं ते कधीच त्या ठिकाणी दर्शक सर्वनामामध्ये येत नाही, ते दर्शक विशेषणामध्ये समाविष्ट होतं। हेच उदाहरण तुम्ही आता दर्शक विशेषणामध्ये कसं त्या ठिकाणी लिहिणार, तर अशा पद्धतीने लिहावं लागणार आहे की हा मुलगा, बघा सर्वनामानंतर लगेच काय घेतलं, तर नाम घेतलं, हा मुलगा
हुशार आहे, अशा पद्धतीने जेव्हा रचना आलेली असते की सर्वात पहिल्यांदा सर्वनाम वापरलेलं असेल, मग ते दर्शक सर्वनाम असेल, ते दर्शक सर्वनाम न राहता ते दर्शक विशेषणामध्ये समाविष्ट होत असते. मग इकडं लगेच त्या ठिकाणी काय आलेलं असतं तर नाम आलेलं असतं, त्याच्यानंतर इकडे येत असताना विशेषण येतं आणि त्याच्यानंतर इकडे येताना क्रियापद येतं. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी इथं क्लिअर होतात. मग आता या सर्व संकल्पना क्लिअर झाल्यानंतर मग आता पर्यायांकडे आपण मार्गस्थ होऊया. बघा पर्याय काय सांगतायत, ती दूरची गोष्ट आहे. बघा आता इथं त्या ठिकाणी ती आलेला सर्वनाम, दूर म्हटल्यानंतर क्रियाविषयी अव्ययाचा वापर झालाय, त्याच्यानंतर नाम आलेलं आणि त्याच्यानंतर क्रियापद आलाय. हे दर्शक सर्वनामाचं उदाहरण आहे. कारण की लगेच सर्वनामानंतर काय आलेलं नाही, लगेच सर्वनामानंतर नाम आलेलं नाही, म्हणून ते त्या ठिकाणी विशेषणामध्ये समाविष्ट होणार आहे. नंबर 2, ही आत्ताची घटना घडली. आता म्हटल्यानंतर हे सर्वनाम आलाय, इथं आत्ता म्हटल्यानंतर ते क्रियाविषयी अव्यय आलाय, घटना म्हटल्यानंतर नाम आलाय, क्रियापद आलाय, हे सुद्धा आहे. तो बघा सूर्यास्त, बघा म्हटल्यानंतर क्रियाविषयी अव्ययाचा वापर झालेला आहे मित्रांनो. म्हणजे इथं त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो, हेही दर्शक सर्वनामाचं उदाहरण आहे. हा बघा माझा रुमाल, म्हणजे इथं सर्वनाम आलाय, क्रियाविषयी अव्यय आलाय, त्याच्यानंतर विशेषण आहे आणि त्याच्यानंतर नाम आहे, बरोबर का. म्हणजे या सर्व 4 उदाहरणांमध्ये कोणत्या सर्वनामाचा वापर झालेला आहे तर नाम काय आहे हे सर्व दर्शवण्यासाठी आलेली आहेत. म्हणून ती सर्वच्या सर्व उदाहरणं दर्शक सर्वनामाची आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ती फुलांना नाजूकपणे हाताळते, या वाक्यातील हाताळते हे क्रियापद या प्रकारात मोडत आहे. आता तुम्हाला क्रियापद हा कन्सेप्टच परिपूर्ण तुम्ही अभ्यासला असेल. क्रियापद म्हणजे काय की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद असतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे कृदंत किंवा त्यालाच म्हटलं तर धातू साधित आहे. या दोघांमध्ये फरक की क्रियापद आणि धातू साधित काय असतो तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेला असतो आणि कृदंते जो आलेला असतो तो वाक्यातील क्रिया अपुरी दर्शवण्यासाठी त्याचा वापर झालेला असतो, बरोबर ना. म्हणजे तो क्रियावाचक शब्द असतो आणि वाक्यातील क्रिया अपुरी दाखवण्यासाठी त्याचा वापर झालेला असतो कृदंतेचा. मग कृदंते किती प्रकारे वाक्यामध्ये येत असतं तर ते एखाद्या नामसाधित कृदंत आलेलं असतं, विशेषण साधित कृदंत आलेलं असतं, क्रिया विशेषण साधित कृदंत आलेलं असतं. असं परिपूर्ण अपडेट स्वरूपाचं साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये व्याकरण शिकायचं असेल तर आजच आपलं लक्ष मराठी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुमच्या यशाचे शिलेदार बना. समजलं का. एकचदा मराठी शिकायचं, पुन्हा पुन्हा मराठी शिकायचं नाही. अतिशय माफक फीमध्ये मी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बॅच उपलब्ध करून दिलेली आहे आणि लवकरच आता तुमच्यासाठी मराठीच्या 10 टेस्ट घेऊन येतो आहे. राज्यसेवा मुख्य आणि संयुक्त गट ब मुख्य. समजलं का. सर्वांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, बरोबर. त्याचं विश्लेषण सुद्धा मी घेणार आहे आणि ते विश्लेषण यूट्यूबला लाईव्ह घेईल, काही अडचण नाही, बरं का. अशा पद्धतीने या सर्व गोष्टींचा फक्त लक्ष मराठी अकॅडमी तुमच्यासाठी मराठीवरती काम करते. परिपूर्ण बदलता जो आयोगाचा पॅटर्न आहे त्यावरतीच त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने या सर्व गोष्टी सुरू आहे. बघा आता ती फुलांना नाजूकपणे हाताळते, या वाक्यातील हाताळते हे क्रियापद टिंबटिंब प्रकारात मोडत आहे. आता मित्रांनो तुम्हा सर्वांना माहिती आहे की एक प्रकार पहिला पर्याय दिला साधित क्रियापद. आता साधित क्रियापदाचे प्रकार कोणकोणते आहेत रे. आता थोडं डिटेलच घेतो म्हणजे लेक्चर वाढू द्या, थोडं लांबलं तर लांबलं, काही अडचण नाही, बरोबर. तर इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट एक आहे की इथं साधित क्रियापद म्हटल्यानंतर याचे उपप्रकार जे काही आहे, सर्वात पहिला उपप्रकार येतो नामसाधित, दुसरा येतो विशेषण साधित आणि 3 नंबरचा प्रकार येतो अव्यय साधित, बरं का. आता नामाच्या मूळरूपापासून तयार झालेलं जे काही असतं त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं तर नामसाधित असं म्हटलं जातं. जे विशेषणाच्या मूळरूपापासून तयार होत असतं त्याला विशेषण साधित असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये अव्ययाच्या मूळरूपापासून तयार झालेलं हे अव्यय साधित असतं. आता प्रश्न कुठं विचारलाय आपल्याला, ती फुलांना नाजूकपणे हाताळते, या वाक्यातील हाताळते हे कशापासनं त्या ठिकाणी बनलेलं आहे तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे, बरोबर. मग आता हाताळते म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपण क्लिअर करणं गरजेचं आहे, बरोबर. आता हाताळते म्हटल्यानंतर कशा पद्धतीने ही रचना आलेली आहे तर इथं नामसाधित म्हटल्यानंतर हात याच्यापासनं याची रचना तयार झालेली आहे, बरोबर. मग आता खरे मित्रांनो हे एक नाम आहे, काय एक नाम आहे, बरोबर का. मग आता नामापासून तर बनलेलं आहे नामसाधित, मग तिथं उपप्रकार नाही दिलेला, फक्त साधित दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 विशेषण साधित म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे विशेषणाच्या मूळरूपापासून तयार झालेली.
माझ्या गावची प्रगती सध्या मंदावली. आता मंदावली म्हटल्यानंतर मंद, बरोबर ना. त्या ठिकाणी अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपण क्लिअर करू शकतो, बरोबर. त्यानंतर पुढं आपण जर लक्षात घेतलं तर सिद्ध क्रियापद म्हणजे मूळ रूपातील क्रियापद, बरोबर ना. जे मूळ रूपामध्ये असते, जे कशामध्ये असते, मूळ रूपामध्ये त्या ठिकाणी जे क्रियापद आलेलं असतं, अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होते. समजा मी जर असं म्हटलो की मी पायी चालतो, अशा पद मी पायी चालतो, अशा प्रकारचं उदाहरण जर मी घेतलं तर त्याकडे चालतो म्हटल्यानंतर वाक्यामध्ये आलेली जी काही क्रिया आहे ती चालण्याची आहे. या क्रियापदाचा मूळ धातू येतो चाल, बरं का. या क्रियापदाचा मूळ धातू येतो चाल, म्हणजे वाक्यामध्ये क्रिया ही चालण्याचीच आहे. अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते, बरोबर ना. याला म्हटलं जातं सिद्ध क्रियापद, की जे मूळ रूपामध्ये असतं ते क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेलं असतं. आता प्रयोजक आहे ते प्रायोजक नाही. आता प्रयोजक सर्वांना माहिती आहे. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय, की वाक्यामध्ये आलेली जी काही क्रिया असते, वाक्यामध्ये आलेली जी क्रिया असते ती कुणाला करणे शक्य नसते, तर ती त्या ठिकाणी कर्त्याला करणे शक्य नसते, बरं का. कर्त्याला करणे शक्य नसते, अशा प्रकारे त्याला काय म्हटलं जातं, तर प्रयोजक क्रियापद म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जातं, बरोबर. त्याला प्रयोजक क्रियापद म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. म्हणजे जसं की त्या ठिकाणी आपण असं जर म्हटलं की आई बाळाला हसविते, बरोबर ना. आता इथं वाक्यामध्ये क्रिया जी काही करते आलेली असते ती क्रिया कर्त्याला करणे शक्य नसते. डिटेल विश्लेषण करून क्लिअर करून घ्या. आता इथं त्या ठिकाणी आई बाळाला हसविते, हसविणारी कोण आहे, तर आई. वाक्यामध्ये कर्ता कोण आला, तर आई आला. आता इथं क्रिया कसली आहे, वाक्यामध्ये हसण्याची आहे. मग आता प्रत्यक्ष आई हसताय का, नाही. हसण्याची क्रिया कुणाकडनं केली जाते, बाळाकडनं केली जाते. म्हणजे वाक्यामध्ये आलेली क्रिया ही कर्त्याला करणे शक्य नसते, त्याला मराठीमध्ये प्रयोजक असं म्हटलं जातं, एकदम साध्या सोप्या सरळ शब्दात. त्यानंतर पुढे आपल्याला पर्याय दिला होता गौण क्रियापद. गौण क्रियापद म्हणजे काय, की जिथं क्रियापद काय असतं, तर गौण असतं. क्रियापद काय असतं, गौण असतं. म्हणजे त्याला एवढं महत्त्व नसतं. म्हणजे इथं तुम्हाला एक गोष्ट इथं क्लिअर करता येत आहे की वाक्यामध्ये आलेला जो काही म्हणजे वाक्यामध्ये काळ व अर्थ अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची प्रत्यय त्याला जुळत नाही. त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, गौण क्रियापद. की ज्या ठिकाणी आलेलं जे क्रियापद असतं ते गौण असतं, की त्या ठिकाणी त्याला काळाचा अर्थाचा कुठल्याही प्रकारचा प्रत्यय जुळत नाही. पण जर तुम्हाला एवढं लक्षात राहत नसेल तर एकच गोष्ट क्लिअर ठेवा, ती म्हणजे कोणती, की ज्या वाक्यरचनेच्या शेवटी कोणकोणती क्रियापद आहे, नाही, नये, नव्हे, न लगे, पाहिजे, अशा प्रकारची क्रियापद ज्या वाक्याच्या शेवटी येतात त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, त्याला गौण क्रियापद म्हणतात. मला भाऊ आहे, कुठल्याही काळाचा अर्थाचा प्रत्यय त्याला जुळत नाही. अहो दाजीबा तुमचे वागणे बरे नव्हे, न लगे म्हटल्यानंतर नेहमी विचारलं जाणारं उदाहरण, सुज्ञास अधिक सांगणे न लगे, बरोबर ना. नेहमी आयोगाला आवडणारं उदाहरण आहे ते. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, गुरुजी शाळेत आत्ताच आले, हे वाक्य व्याकरणिक दृष्ट्या टिंबटिंब. आता बघा, एक महत्त्वाची गोष्ट इथं क्लिअर करून ठेवा, की जेव्हा वचनाचा भाग येतो, जेव्हा वचन येतं, समजलं का, एक वचन आणि अनेक वचन ह्या गोष्टी जेव्हा त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायच्या असतात, तेव्हा जेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला आदर व्यक्त करायचा आहे एखाद्या व्यक्ती संदर्भात, एखाद्या व्यक्तीबद्दल, जेव्हा तुम्हाला आदर व्यक्त करायचा आहे मित्रांनो, तेव्हा एकच गोष्ट इथं क्लिअर ठेवा, की जेव्हा तुम्हाला आदर व्यक्त करायचा आहे आणि एकाच व्यक्ती संदर्भात जर आदर व्यक्त करायचा असेल, समजलं का, किती व्यक्ती संदर्भात, जर एकाच व्यक्ती संदर्भात आदर व्यक्त करायचा असेल तर तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ते काय मानावं लागतं, तर ते अनेक वचनच मानावं लागतं. अशा पद्धतीची ती रचना आहे, समजलं का. आदर जिथे जिथे व्यक्त करायचा आहे तिथे तुम्हाला ते अनेक वचनच मानावं लागतं. काही तिथं म्हणजे एका व्यक्ती संदर्भात, समजलं का, नुसतं अनेक वचन मानून चालत नाही, तर आदरार्थी अनेक वचन म्हणावं लागतं. त्याला कसं म्हणावं लागतं, आदरार्थी अनेक वचन. म्हणजे बघा, आता ते गुरुजी शाळेत आत्ताच आले, आता म्हटल्यानंतर गुरुजी विषयी त्या ठिकाणी आले म्हटल्यानंतर आदरार्थी क्रियापद वापरलेलं आहे. माता मित्रांनो, इथं काय आहे, तर इथं त्या ठिकाणी अनेक वचनी आहे, फक्त अनेक वचन नाही आहे ते, तर ते आदरार्थी अनेक वचनी आहे, समजलं का. त्याच्यानंतर आदरार्थी आहे पण ते नुसतं आदरार्थी नाही आहे, ते अनेक वचनी पण आहे. म्हणजे दोन गोष्टी इथं एकत्र यायला पाहिजे. म्हणजे आदरार्थी अनेक वचन आहे तर यस, हे बरोबर आहे.
आदरार्थी बहुवचन आहे तर यस हे पण बरोबर आहे, कारण की अनेक वचनालाच काय म्हटलं जातं, बहुवचन म्हटलं जातं. म्हणजे क आणि ड बरोबर पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने बरोबर. वचन म्हणजे काय तुम्हा सर्वांना माहिती आहे की नामाची संख्या सुचविण्याचा गुणधर्म ज्याच्यामध्ये असतो त्याला वचन असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे बघा, पुढील पैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य कोणते. आता बघा इथं 3 गोष्टी एकत्र आहे. एक म्हणजे शब्द, इथं आहे योग आणि इथं आहे त्या ठिकाणी अव्यय. बरोबर, ह्या 3 गोष्टी एकत्र आहे. शब्द, जिथं शब्दांचा योग जुळून येत असतो, समजलं का. जिथे शब्दांचा काय जुळून येतो तर योग जुळून येतो. बरोबर, जसं आपल्या यामध्ये 2 जीवांचं मिलन होतं, 2 जीवांचा योग जुळून येतो तेव्हा त्यांचं मिलन होतं. बरोबर का. तशाच प्रकारे इथं त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट की इथं काय होते तर इथं सुद्धा तेच आहे की 2 शब्दांचा योग जुळून येत असतो आणि त्या 2 शब्दांमध्ये बदल होत नाही, ते असतं शब्दयोगी अव्यय. बरोबर का. आता इथं पहिला पर्याय काय, त्याला खालून कोणीतरी आवाज देत होतंय. आता खालून म्हटल्यानंतर क्रियाविषय अव्यय आलेला आहे, ते नामाला जोडून आलेलं नाही, म्हणजे पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. त्याचे उपप्रकार सुद्धा येतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक शुद्ध शब्दयोगी अव्यय हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, तो एक त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला लागतो. बरोबर, बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आपण क्लिअर करू शकतो. त्यानंतर पुला खालून बरेच पाणी वाहून गेले होते, पुला खालून, यस हे त्याचं योग्य उत्तर आहे. समोर पाहते तो तुम्ही येऊ शकत नाही, उद्गारवाचक चिन्ह आहे समोर, हे त्या ठिकाणी क्रियाविषय अव्ययाचा समावेश त्याच्यामध्ये आलाय. समीप म्हटल्यानंतर आत्ताच यावेळेस प्रश्न विचारलेला होता, तर ते एक गतिदर्शक क्रियाविषय अव्ययामध्ये समाविष्ट होत आहे आणि याच्यामध्ये सुद्धा येते ते शब्दयोगी अव्ययामध्ये. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की एका नामाला ते जोडून यायला पाहिजे, पण ते स्वतंत्र पद्धतीने आलेलं आहे म्हणून ते येऊ शकत नाही. हे नामाला जोडून आलेलं आहे म्हणजे त्या शब्दाचा योग झालेला आहे, ते त्या ठिकाणी 100% शब्दयोगी अव्ययामध्ये समाविष्ट होणार आहे. पुढे बघा आता 5 नंबरचा प्रश्न. मुलगी जलद चालते, मुलगा जलद चालतो, मुली जलद चालतात, मुले जलद चालतात. इथं त्या ठिकाणी तो जलद आलेला आहे, तर हा क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आलाय. कोणत्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतोय, तो चालण्याच्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतो आहे. बरोबर का. म्हणजे हे क्रियाविशेषण अव्यय आहे, ते क्रियाविशेषण नाही. क्रियाविशेषण म्हणजे काय की क्रियेबद्दल अधिक माहिती सांगितली जाते पण त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होताना आपल्याला दिसतो, त्याला म्हणतात फक्त क्रियाविशेषण. इकडे हे काय आहे तर इथं क्रियाविशेषण अव्यय आहे की त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होताना आपल्याला त्या ठिकाणी काय होतो आहे दिसत नाही, त्याला अविकारी क्रियाविशेषण अव्यय म्हणून स्पष्टपणे ओळखलं जातं. म्हणजे बघा आता या वाक्यातील जलद या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. अगदी बरोबर आहे, कारण चालणे या क्रियापदाबद्दल ते अधिक माहिती सांगते. यस बरोबर आहे. लिंग वचन यात बदल केला तरी जलद या क्रियाविशेषणावर कोणताही परिणाम होत नाही. अगदी बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब बरोबर आहे, पर्याय 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व संकल्पना आपण इथं क्लिअर केल्या पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, अक्षयला 12 भाषा येतात. आता तुम्हा सर्वांना माहिती असावं या वाक्यातील शब्दाची जात ओळखा. कारण आता तुम्हा सर्वांना माहिती आहे की विशेषणाचे मुख्य 2 प्रकार, एक सिद्ध त्याच्यानंतर एक साधित. मी फक्त सिद्धवरती थोडं बोलतो. सिद्धमध्ये जे 3 प्रकार पडतात त्यामध्ये पहिला येतो गुण विशेषण, दुसरा येतो त्या ठिकाणी संख्या विशेषण. मी यावरती संख्या विशेषणावरती थोडं बोलणार आहे बरं का. आता इकडं संख्या विशेषण म्हटल्यानंतर संख्या विशेषणाचे अजून उपप्रकार पडतात, ते कोणकोणते तुम्हा सर्वांना माहिती आहे. पहिला येतो गणनावाचक, दुसरा येतो क्रमवाचक, पूर्ण लिहित नाही मी आता वेळ जाईल आपला. तिसरा येतो आवृत्तीवाचक, चौथा येतो अनिश्चित आणि 5वा जो येतो तो पृथकत्व. अशा प्रकारे नामाची गणना ही 5 प्रकारे केली जाते. आता गणनावाचकचे पुन्हा 3 उपप्रकार पडतात मित्रांनो. इकडे येताना हा पूर्णांक येतो, इकडे येताना अपूर्णांक आणि त्यानंतर नंबर 3 मध्ये येताना साकल्यवाचक. अशा पद्धतीने पूर्णांकामध्ये काय असतं, पूर्ण संख्येचा बोध असतो, म्हणजे 10, 12, 16, 18 बरं का. अशा प्रकारची आलेली जी काही रचना असते तर ती कशामध्ये येते, पूर्णांकामध्ये. अपूर्णांकामध्ये म्हटल्यानंतर 3.5, 2.5 अशा प्रकारची रचना अपूर्णांकामध्ये येते, अपूर्ण संख्येचा बोध. आणि साकल्य म्हटल्यानंतर काय असतं, सर्वच्या सर्व अशा प्रकारची रचना जिथे येते त्याला साकल्यवाचक म्हटलं जातं. आता उदाहरण काय दिलं आहे बघा. उदाहरण सांगितलं की अक्षयला 12 भाषा येतात रे. भाषेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द काय आला, 12 आलाय. मग 12 म्हटल्यानंतर ते विशेषण आहे. मध्ये कोणतं विशेषण आहे तर ते
संख्या विशेषण आहे, गणनावाचक संख्या विशेषण. म्हणजे इथं त्या ठिकाणी नाम तर नाही, ते विशेषण आहे, धातू साधित नाही, क्रिया विशेषण अव्यय नाही. जसजसं त्या ठिकाणी प्रश्नाचा संदर्भ येणार त्या पद्धतीने मी विश्लेषित करत पुढे जाणार, बरोबर ना. कारण उगाच आपलं एकदम लेक्चर नको वाढायला, बरोबर का. आता नामाविषयी माहिती सांगायचं झालं तर खूप आहे नामाचं, बरोबर का. विशेषणाविषयी माहिती सांगायचं झालं, ज्याच्यावरती प्रश्न विचारलाय ते जर सांगितलं गेलं तर बेस्ट आहे, बरोबर ना. म्हणजे इथं त्या ठिकाणी सिद्ध विशेषण म्हटल्यानंतर गुणविशेषण, संख्या विशेषण आणि त्यानंतर यामध्ये तिसरा प्रकार येतो, तो एक सांगून देतो, सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण हा सुद्धा एक महत्वाचा प्रकार आहे. ओके. आणि इकडे साधित विशेषणामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे, नाम साधित आहे, धातू साधित आहे, अव्यय साधित आहे. संबंधी विशेषण आहे, समास घटित आहे, बरोबर. या सर्वांचा समावेश, सर्वनाम साधित आहे, या सर्वांचा समावेश साधित विशेषणामध्ये केला जातो. तो आवाका बराच मोठा आहे. आता विशेषण ही शब्द जात विकारी जरी असली तरी काही विशेषणं अशी असतात की त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होताना आपल्याला दिसत नाही. जसं की त्या ठिकाणी अकारांत आलेलं विशेषण असणार, त्याच्यानंतर ई कारांत आलेलं विशेषण असणार किंवा उ कारांत आलेलं विशेषण असणार. हे तिघ विशेषणांमध्ये बदल होत नाही. जरी ते विकारी असले तरी बदल होत नाही. कारण की बघा तुम्ही एक एक उदाहरण घेऊन, हुशार याच्या मूळ रूपामध्ये तुम्ही लिंग वचन विभक्तीनुसार अजिबात बदल करू शकत नाही. त्याच्यानंतर रानटी अजिबात बदल करू शकत नाही आणि त्याच्यानंतर कडू अजिबात तुम्ही त्या ठिकाणी बदल करू शकत नाही. हे तिघ विशेषण आहे, अकारांत, इकारांत आणि उकारांत. त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होताना अजिबात त्या ठिकाणी बदल होत नाही. जरी ते विकारी शब्द जात असली तरी सुद्धा बदल होत नाही. आणि इथे तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत, आलं का लक्षात. पण विशेषणावरती बरंच काही बोलण्यासारखं आहे, समजलं का. त्या सर्व गोष्टी बॅचमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांगितलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रश्न कुठे विचारलाय, प्रयोगावरती विचारलाय. प्रयोगाचे मुख्य प्रकार अगदी मी प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये, ज्यांनी अजूनही आपल्या इतर ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या बघितल्या नसतील तर आवर्जून सर्वांनी बघा. आता इथं प्रयोग म्हटल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रयोगाचे 3 उपप्रकार, ते म्हणजे सर्वात पहिला कर्तरी, दुसरा जो येतो तो म्हणजे कर्मणी आणि तिसरा जो येतो तो म्हणजे भावे. आता बघा तुम्हाला हे तिघ प्रयोगाचे प्रकार लक्षात ठेवायचे असतील तर कर्तरीमध्ये एकच गोष्ट तुम्हाला क्लिअर करायला लागते. ती कोणती, तर सर्वांना माहिती आहे की वाक्यामध्ये आलेला जो कर्ता असतो तो कर्ता नेहमी कशामध्ये येतो, तर तो कर्ता नेहमी प्रथमेत असतो. एवढं जरी लक्षात ठेवलं ना पोरो, विषय संपला. बाकी काही अभ्यासाची गरज नाही. की वाक्यामध्ये आलेला कर्ता नेहमी प्रथमेत असतो, इथं विषय संपला. त्याच्यानंतर पुढे बघा कर्मणी. आता कर्मणीवरती थोडं मला बोलावं लागणार आहे, कारण की प्रश्न कर्मणीवरतीच विचारलेला होता. कर्मणीचे जे काही मी आता भावे प्रयोग थोडं इकडं लिहितो, म्हणजे टेन्शन नाही. थोडं कर्मणी मी आता क्लिअर करून देतो. कर्मणीमध्ये सर्वात पहिला प्रकार येतो तो म्हणजे प्रधान कर्तुक, बरं का. आणि दुसरा प्रकार येतो गौण कर्तुक. म्हणजे या प्रकारामध्ये प्रधान कर्तुक म्हणजे की ज्या ठिकाणी कर्ता हा मुख्य असतो तो म्हणजे प्रधान कर्तुक असतो. आणि गौण कर्तुक म्हणजे काय, की इथं कर्ता जो आलेला असतो तो काय असतो, गौण असतो. आता इथं त्या ठिकाणी याचे प्रकार किती पडतात, तर सर्वात पहिला येतो तो म्हणजे नवीन कर्मणी घेतो मी, त्याचंच पर्याय नाव आहे कर्मकर्तरी, बरोबर, कर्मकर्तरी. दुसरा प्रकार येतो समापन कर्मणी, त्याच्यानंतर तिसरा येतो शक्य कर्मणी आणि चौथा येतो पुराण कर्मणी. अशा प्रकारे या 4 प्रकारांमध्ये याची विभागणी झालेली आहे, बरोबर. आता इथं बघा नवीन किंवा त्या ठिकाणी कर्मकर्तरी म्हणजे काय असतं, तर नवीन किंवा कर्मकर्तरी म्हणजे काय, तर याचं पहिलं वैशिष्ट्य आहे की वाक्यामध्ये आलेला जो कर्ता असतो त्या कर्त्याला कडून अशा प्रकारचं शब्दीय अव्यय जोडलेलं असतं. दुसरी महत्त्वाचं वैशिष्ट्य याचं असं आहे नवीन कर्मणीचं, की वाक्यामध्ये आलेलं जे क्रियापद असतं तर ते क्रियापद कसं असतं रे मित्रांनो, तर ते संयुक्त क्रियापद असतं. ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात नवीन कर्मणीमध्ये. आणि तिसरं एक वैशिष्ट्य जर आपण लक्षात घेतलं तर हा प्रयोगाचा प्रकार नवीन इंग्रजीतील ॲक्टिव्ह व पॅसिव्ह, बरोबर, ॲक्टिव्ह व पॅसिव्ह, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हाईस प्रमाणे बदलतो. त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, नवीन किंवा कर्मकर्तरी असं म्हटलं जातं, बरं का. समापनमध्ये क्रियेचे पूर्णत्व असते. आयोगाने विचारलेलं उदाहरण, आयोगाने विचारलेला प्रश्न, क्रियेचे पूर्णत्व असते. आपल्या भाषेमध्ये क्रिया संपण्याच्या बेतात असते ना. म्हणजे इथं जर आपण लक्षात घेतलं की समापन कर्मणीमध्ये काय असतं, तर त्या ठिकाणी क्रियेचं पूर्णत्व असतं. म्हणजे कसं, की त्या ठिकाणी पंचमी विभक्तीचं प्रत्यय जुडलेलं असतं. पंचमी अधिक वाक्याच्या शेवटी झाला, त्यानंतर झाले आणि झाले, अशा पद्धतीने
त्या ठिकाणी काय आलेलं असतं तर रचना झालेली असते. म्हणजे अशा पद्धतीने समापन म्हटल्यानंतर तिथं क्रियेचा शेवट आलेला असतो. अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. शक्य म्हटल्यानंतर क्रियापदातून शक्यता, सामर्थ्य, क्षमता अशा प्रकारची रचना आणि त्या क्रियापदाच्या मूळ धातूला जे अशा प्रकारचं प्रत्यय त्या ठिकाणी जुडलेलं असतं. अशा पद्धतीने अगदी सोप्या भाषेमध्ये पूर्ण कर्मणी प्रयोग, नाही म्हणता म्हणता मी सर्वच कर्मणी प्रयोगाचे प्रकार तुम्हाला सांगून दिले. त्यानंतर इकडं जर आपण आलो तर भावे प्रयोगामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की वाक्यामध्ये येणारा कर्ता, वाक्यामध्ये येणारं कर्म दोघांना नेहमी काय असतात तर दोघांना नेहमी प्रत्यय असतात. विषय संपला. मग आता इथं काय येणार आहे बघा, आपण आता पर्यायाकडे येऊया. कारण मित्रांनो बघा, आधी प्रश्नाचं विश्लेषण करून घेणं गरजेचं आहे. आता पर्यायाकडे या. बघा, गाय गुराख्याकडून बांधली जाते. आणि सर्वांनी मला कमेंट्स करून सांगायचं की लेक्चर कशी त्या ठिकाणी तुम्हाला वाटतायत. कारण तुमच्या कमेंट्स आपल्या प्रत्येक लेक्चरच्या प्रेरणा ठरतात. लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेसाठी भरून भरून त्या ठिकाणी मराठीमध्ये तुम्हाला मार्क मिळणार आहे, ह्याची शाश्वती माझी आहे. समजलं का? बघा, आता गाय गुराख्याकडून बांधली जाते. बांधणारा कोण आहे? गुराखी. कर्त्याला कडून जुडलाय. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. आता या ठिकाणी आकारण्यात आल्यानंतर आकारणारा कोण आहे? न्यायाधीश. बरोबर ना? म्हणजे दोघं ठिकाणी कर्त्याला कडून आलेला आहे. म्हणजे इथं कर्म इथं काही येऊ शकत नाही. त्याचा उपप्रकार आपल्याला दिला आहे कर्मकर्तरी. मी तुम्हाला सांगितलं की नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी म्हणून त्याची ओळख आहे. कर्तरी येऊ शकत नाही, यापैकी नाही. बरोबर? म्हणजे याचं उत्तर जे काही आहे ते पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे बघा, पुढे आहे आकारांत. पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप या कारांत होत आहे. आता आकारांत, कारांत तुम्हा सर्वांना माहिती आहे. कारांत म्हणजे काय असतं? कारांत कशाला म्हणतात? तर कारांत म्हणजे त्या ठिकाणी जो शब्द दिलेला आहे तो शब्द, त्या शब्दाच्या शेवटी आलेला जो काही स्वर असतो त्याच्यावरनं ते डिसाईड होतं की ते कोणत्या कारांत आहे. त्या अक्षरामध्ये जो स्वर समाविष्ट असतो तो त्या कारांताने त्या ठिकाणी ओळखला जातो. जसं की त्या ठिकाणी आता आपण जर असं म्हटलो की हुशार हा शब्द कोणत्या कारांत आहे? तर अकारांत आहे. काका कोणत्या कारांत आहे? तर शेवटचं अक्षर काय आहे? काका का आहे. त्याच्यामध्ये स्वर कोणता आलेला आहे? आ. म्हणजे काका हा शब्द कोणत्या कारांत आहे? आकारांत आहे. तसंही तर सांगितलं आपल्याला की आकारांत दिल्या नामाचं सामान्य रूप या कारांत होते. हा नियम आहे. म्हणजे आचं काय होते म्हणे? तर या होते. ओके, डन, मान्य आहे मला. पुढे काय सांगितलं? या नियमाला टिंबटिंब शब्द अपवाद आहे. मग आता दादा हा तर अपवाद आहेच. घोडा, आता या ठिकाणी याचं घोडाचं काय होतं? सर्वात पहिल्यांदा काही जण पहिल्यांदा मराठी बघत असतील, अभ्यासच असतील, त्यांच्यासाठी सांगतो की सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जेव्हा त्या ठिकाणी सामान्य रूप म्हणजे काय तर विभक्तीचं प्रत्ययपूर्व जुळण्याच्या अगोदर त्या नामाच्या मूळ रूपामध्ये होणारा बदल म्हणजेच सामान्य रूप. आता मला घोडा याला जोडायचा आहे ला, बरं का? अशा प्रकारे घोडाला असं त्या ठिकाणी जोडून चालणार नाही. त्याचं सामान्य रूप काय करावं लागणार आहे? घोडा. याचं सामान्य रूप, आता घोडा म्हटल्यानंतर आकारांत आहे, बरोबर का? तर याचं सामान्य रूप काय होणार आहे? तर याचं सामान्य रूप होईल घोड्या. हे सामान्य रूप आहे. अशा पद्धतीने विभक्तीचं प्रत्यय जुडण्याच्या अगोदर त्या नामाच्या मूळ रूपामध्ये होणारा बदल म्हणजे सामान्य रूप. मग तुम्ही तिथे त्या नामाला जोडू शकतात घोड्याला अशा पद्धतीने. बरोबर? मग आता इथं काय आहे की आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप या कारांत होते. आता बरोबर आहे. तर या ठिकाणी पुढे अपवाद शब्दात अपवाद तर 3 आले. नाना पण आहे, मामा पण आहे. हे अपवाद आहे सर्व आहे. बरोबर? अपवाद कोणता नाही हा. पण प्रश्न काय विचारला? अपवाद. मग हा प्रश्न आयोगाने रद्द केलाय. बरोबर आहे, कारण की तसा पर्यायच नाही ना. मग अशा प्रकारचे आलेले प्रश्न काय होत असतात? रद्द होतात. पुढचा प्रश्न बघा. आता पुढील पैकी अधोरेखित शब्दांचा प्रकार ओळखा. आता घरी पोहोचण्यापूर्वीचं सांजावले, उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की उजाडले, सांजावले, मावळले, गळगळते, खवखवते, अंधारले अशा प्रकारची आलेली जी क्रियापदं असतात याच्यापेक्षा व्यतिरिक्त पण असतात. अशा प्रकारची आलेली क्रियापदं ही कोणती क्रियापदं असतात? तर या सर्व क्रियापदांना भावकर्तृक
क्रियापदे म्हणून ओळखली जातात. कोणती क्रियापदे? भाव कर्तुक क्रियापदे म्हणून त्या ठिकाणी काय केली जातात? ओळखली जातात. मग आता इथं त्या ठिकाणी वाक्यामध्ये आलेला जो भाव आहे तर तो भावच वाक्यामध्ये कुणाचं काम करतो? कर्त्याचं काम करतो. स्वतंत्र पद्धतीने या वाक्यामध्ये कर्ता वापरलेला नसतो. समजलं का? यांनाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं मित्रांनो? भाव कर्तुकलाच अकर्तुक असं सुद्धा म्हटलं जातं. समजलं का? मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पंढरपूरला जाताना सोलापूर जवळ उजाडले अशा पद्धतीने. पंढरपूरहून घरी येताना सांजावले किंवा शेतातून घरी परतताना मावळले. दादाच्या पोटात गळगळते, दादाच्या घशात खवखवते अशा पद्धतीची उदाहरणं इथं आलेली असतात. याला मराठीमध्ये काय म्हणतात? तर याला मराठीमध्ये भावकर्तृक क्रियापद म्हणून ओळखलं जातं. अनियमित सर्वांना माहिती आहे. हे कुणाचा परिणाम आहे? तर गौणचा आहे. आपण अभ्यासला आहे, सिद्ध पण बघितलं, त्यानंतर प्रयोजक सुद्धा बघितलं. त्यानंतर पुढचा प्रश्न, अर्धविराम त्या ठिकाणी कधी वापरतात? तुम्हा सर्वांना माहिती आहे की एकाच जातीचे अनेक शब्द असल्यास तिथं कोणता विराम वापरावा लागतो? तुम्हाला स्वल्पविराम. 2 छोटी वाक्य जोडायची असेल तर तुम्हाला अर्धविरामाचा वापर करावा लागतो. शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी संक्षेप चिन्ह आहे. समजलं का? कोणता? तर त्या ठिकाणी शब्दांचा संक्षेप करण्यासाठी कोणतं चिन्ह वापरलं जाते? तर संक्षेप चिन्ह त्या ठिकाणी वापरलं जातं. हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मग संक्षेप चिन्ह केव्हा? तर बघा, तर माझ्या नावावरनं सांगतो मी तुम्हाला ल, बरोबर का? त्याच्यानंतर म, बरोबर ना? अशा पद्धतीने त्याच्या पुढं आणि चौधरी अशा पद्धतीने या शब्द अक्षराच्या समोर त्याचा संक्षेप दर्शविण्यासाठी त्या चिन्हाचा वापर केला जातो. बऱ्याचदा तुम्ही बघितलेलं असेल, ल म चौधरी म्हणजे काय? लक्ष्मण मधुकर चौधरी. मग हे आहे संक्षेप चिन्ह. इथं अर्धविराम वापरला नाही. अर्धविराम दिसायला कसा आहे? दिसायला असा आहे. तिथं त्या ठिकाणी टिंब आणि स्वल्पविराम एका खाली याला म्हणतात त्या ठिकाणी अर्धविराम. मग अर्धविराम कुठे? तर इथं काही येऊ शकत नाही. उभयनी अव्ययनी जोडलेली असताना, बरोबर आहे? म्हणजे कशा पद्धतीने हे उदाहरण त्याच्यामध्ये येऊ शकतं? शेतकऱ्यांनी, ऐका सर्वांनी, शेतकऱ्यांनी शेत नांगरले, स्वल्पविराम हे सॉरी अर्धविराम, पण पाऊस आला नाही. अशा पद्धतीने या सर्व संकल्पना त्यामध्ये समाविष्ट होत असतात. म्हणजे काय उत्तर येणार? मग ब आणि ड बरोबर पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढीलपैकी विधानात्मक वाक्य कोणतं आहे? आता मित्रांनो, आता आपल्याला हा कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. विधानात्मक म्हणा किंवा त्याला म्हटलं जातं विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं? कशाला म्हणतात विधानार्थी वाक्य? तर आता सर्वांनी काळजीपूर्वक समजून घ्या. एक विधानार्थी वाक्य हे होकारार्थी पण असू शकतं आणि एक विधानार्थी वाक्य नकारार्थी पण असू शकतं. सर्वांनी या सिरीजचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा घ्या. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला परीक्षेला लाभ होणार आहे. एक विधानार्थी वाक्य होकारार्थी पण असतं, नकारार्थी पण असतं. फक्त होकारार्थी वाक्य म्हटल्यानंतर त्या वाक्यरचनेमध्ये सरळ वाक्यरचना आलेली असते. तिथं स्थलवाचक, ऐका, व काळवाचक किंवा कालवाचक शब्द आलेली नसतात. नकारार्थीमध्ये काय आलेलं असतं? तर फक्त नकार असतो. तिथे अशा प्रकारची शब्द नसतात. ती रचना फक्त होकारार्थी वाक्याची असते. मी लेक्चर घेत आहे हे उदाहरण त्या ठिकाणी कशामध्ये येणार? फक्त होकारार्थीमध्ये. पण तिथे जर मी कालवाचक शब्द टाकला की मी आज लेक्चर घेणार आहे, तर ते विधानार्थी वाक्यामध्ये. विधानार्थी होकारार्थी लक्षात ठेवा. जर तुम्हाला आता पेपरमध्ये विचारलं की दिलेल्या पर्यायातील विधानार्थी वाक्य ओळखा, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की फक्त विधानार्थी वाक्य ओळखायला सांगितलेलं असेल तर तिथे सर्वात महत्त्वाची गोष्ट स्थलवाचक व कालवाचक अशा प्रकारची शब्द येणं अनिवार्य असतं. त्यालाच तुम्ही फक्त विधानार्थी वाक्य म्हणू शकतात. नाहीतर मग त्या ठिकाणी होकारार्थी ना नकारार्थी सरळ सरळ वाक्यरचना त्यामध्ये आलेली असते. याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? तर याला मराठीमध्ये विधानार्थी वाक्याची रचना अशा पद्धती आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेत. आता इथं बघा की इथे बसू नकोस. आता इथे बसू नकोस म्हणजे त्या ठिकाणी आज्ञार्थीमध्ये ते जाणार, इथं येऊ शकत नाही, बरोबर का? दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, मला गोड आवडत नाही, कारण आता नकार तिथं आलेला आहे. ते स्पेशल नकारार्थी वाक्य आहे. ते काय आहे?
तर स्पेशल नकारार्थी वाक्यामध्ये त्याचा समावेश त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे, बरोबर. नंबर 3 मध्ये त्या ठिकाणी वाक्य आहे की आज पाऊस येणार नाही. इथं नकारार्थीमध्ये कोणता नकारार्थी आहे, तर त्या ठिकाणी ते स्पेशल विधानार्थी नकारार्थी आहे. समजलं का? म्हणजे तिथे स्थलवाचक आणि कालवाचक अशा प्रकारचे शब्द जर येत असतील तर त्याला विधानार्थी वाक्यच त्या ठिकाणी म्हणा, अशा पद्धतीने, बरोबर का. मग आता इथं या सर्व गोष्टी आपण क्लिअर करू शकतो. तू उद्या येणार आहेस का, इथं वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलाय, म्हणजे ते तर काही येऊ शकत नव्हतं. कारण विधानार्थी वाक्य म्हणजे काय की ज्या वाक्याच्या शेवटी काय आलेलं असतं, पूर्णविराम येत असतो, साधं विधान असतं, त्याला विधानार्थी वाक्य म्हणून ओळखलं जातं. मग आता इथं या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 हे अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीने विश्लेषण क्लिअर करणं गरजेचं आहे. वाक्यांच्या प्रकारावरती सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला विचारली जातात. पुढचा प्रश्न बघा आता, नकारार्थी वाक्याला असेही म्हणतात. विरुद्धार्थी तर काही म्हणत नाही, द्वंद्वार्थी काही म्हणत नाही. करणरूप म्हटल्यानंतर काय येतं, होकारार्थी येतं. आणि अकरणरूप म्हटल्यानंतर काय येतं, तर नकारार्थी येतं. अकरणरूप म्हटल्यानंतर काय येतं, नकारार्थी येतं. हा कन्सेप्ट आपण क्लिअर केला पाहिजे. म्हणजे कारण करण म्हटल्यानं, करणरूपी म्हटल्यानंतर होकार आणि त्यामध्ये समाविष्ट आहे, तर त्याचा अर्थ होणार आहे नकारार्थी. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा आता, पुढीलपैकी संयुक्त वाक्य कोणते आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आता संयुक्त वाक्य म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे की संयुक्त वाक्याची जी कन्सेप्ट आहे ते खूप मोठी आहे. याच्या आधी आपण बऱ्याच लेक्चरमध्ये संयुक्त वाक्य ही कन्सेप्ट अभ्यासलेली आहे. संयुक्त वाक्य जे काही आलेलं असतं मित्रांनो, तर संयुक्त वाक्य कशाने जोडलेलं असतं, तर प्रधानत्व बोधकने त्या ठिकाणी जोडलेलं असतं. म्हणजे सर्वात पहिला प्रकार येतो समुच्चय बोधक, दुसरा येतो विकल्प बोधक, आणि 3 नंबरमध्ये त्या ठिकाणी येतो परिणाम बोधक, आणि 4 मध्ये त्या ठिकाणी कोणता प्रकार येतो, तर 4 मध्ये येतो तुमचा न्यूनत्व बोधक. अशा या 4 प्रकारांनी जोडलेलं वाक्य हे प्रत्येक वाक्य संयुक्त वाक्य असतं. मग आता एक प्रश्न तुम्हाला असा येतो की संयुक्त वाक्याचे प्रकार किती, असा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला येतो. संयुक्त वाक्य म्हटल्यानंतर त्याचे प्रकार किती आहे, त्याचे प्रकार 3 आहे. नेहमी तुम्हाला मी सांगत आलो आहे, सर्वात पहिला प्रकार येतो केवल संयुक्त, हा सर्वात पहिला प्रकार येतो. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये दुसरा प्रकार कोणता येतो, मिश्र संयुक्त. म्हणजे पहिलं वाक्य मिश्र असतं, दुसरं वाक्यही मिश्र असतं, याला मिश्र संयुक्त म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर तिसरा प्रकार येतो केवल मिश्र संयुक्त. एक वाक्य केवल असतं, पुढचं वाक्य मिश्र असतं. सर एवढा आवाका कुठं मिळेल तर मला अभ्यासाला, तर लक्ष मराठी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये, ॲपमध्ये, बॅचमध्ये. समजलं का? एकदम माफक फीमध्ये या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मी तर सांगतो ना की भरून भरून मार्क मिळवायचे असतील ना, तर तुम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही. कारण की आतापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना बरीच मार्क मिळाली आहेत. आता 2022च्या पेपरला एका विद्यार्थ्याला 50 प्रश्नांपैकी त्याचे 49 प्रश्न बरोबर होते. अजून काय पाहिजे मराठीमध्ये, याच्या पलीकडे तर मला वाटतं काही त्या ठिकाणी नसावं, बरोबर का. आता सध्या तुम्हा सर्वांना माहिती असेल की मी ज्ञानदीप अकॅडमीला सुद्धा टीचिंग करतो आहे मराठी. माझ्याकडं जबाबदारी आहे तिथं मराठीची, म्हणून त्या ठिकाणी सर्वांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व गोष्टींचा फायदा होईल. जर तर आला विषय संपला, ते मिश्र वाक्यामध्ये जातं. सण उत्सव आनंद देतात, पण गरीब लोकांचे खर्चामुळे कंबरडा मोडते. आता बघा इथं त्या ठिकाणी पण आलेला आहे न्यूनत्व बोधक. इथं वाक्यरचना अगदी बरोबर आलेली आहे, बरोबर. ती इतकी रडली की तिचे डोळे सुजले, हे तर काही येऊ शकत नव्हतं. आज जिकडे पाहावे तिकडे माझी भावंडे आहेत, जिकडे तिकडे येऊ शकत नव्हतं, ते मिश्र वाक्यामध्ये समाविष्ट होतं, बरोबर. अशा पद्धती या सर्व गोष्टी इथं क्लिअर होत आहेत आपल्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न, त्याला पहिला वर्ग मिळावा, तो खूप अभ्यास करतो आहे, याचे त्या ठिकाणी मिश्र वाक्य बनवा. आता आधी संयुक्त वाक्य सांगितलेलं होतं, आता आपल्याला सांगितलेलं आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्याचाही खूप मोठा आवाका आहे मित्रांनो, समजलं का. मिश्र वाक्य म्हटल्यानंतर जे गौणत्व बोधकमध्ये आलेले संपूर्ण जे काही प्रकार आहे गौणत्व बोधकचे, त्यामध्ये आलेली जी काही प्रकार असतात, सर्वात पहिला स्वरूप, दुसरा येतो उद्देश, नंबर 3 मध्ये येतो कारण, आणि नंबर 4 मध्ये येतो संकेत. अशा प्रकारे या सर्वच्या सर्व गोष्टी त्यामध्ये समाविष्ट होतात. त्यामध्ये येणारं प्रत्येक वाक्य कोणतं वाक्य असतं, तर यामध्ये येणारं प्रत्येक वाक्य मिश्र वाक्य असतं.
आता मिश्र वाक्यामध्ये जे काही गौण उपवाक्य असतं, कारण की मिश्र वाक्य हे गौण उपवाक्यांनी त्या ठिकाणी बनलेलं असतं, म्हणजे गौण उपवाक्य आलेलं असतं. मग गौण उपवाक्याचे सुद्धा प्रकार पडतात. गौण जे उपवाक्य आलेलं असतं त्याचे सुद्धा उपप्रकार पडतात. सर्वात पहिलं येतं नामवाक्य. आता इथं त्या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे, याचा आवाका बराच मोठा आहे. नामवाक्य म्हणजे काय, की जिथं नामाच्या जागेवर एखादं वाक्य आलेलं असतं. मग तो एखादा कर्ता असू शकतो, एखादं कर्म असू शकतं, एखादं विधान पूरक असू शकतं, एखादं समानाधिकरण असू शकतं. या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आयोगाच्या दृष्टिकोनातून, त्या महत्त्वाच्या आहे खूप. समजलं का? दुसरा त्या ठिकाणी वाक्याचा प्रकार येतो विशेषण वाक्य. मला वाटतं मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये मी सांगितलेलं आहे हे, बरोबर. विशेषण वाक्य नंबर 3 मध्ये तो क्रिया विशेषण वाक्य. अशा प्रकारे ह्या कन्सेप्ट सुद्धा आपल्या क्लिअर पाहिजे, कारण की सध्या प्रश्न कशा पद्धतीने ही विचारली जात आहेत. मग आता मिश्र वाक्य आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. या प्रकारामध्ये येणारे जे काही अव्यय आहेत त्या प्रत्येक अव्ययाने मिश्र वाक्य जोडलेलं असतं. म्हणजे बघा, आता पहिला वर्ग मिळवण्यासाठी तो खूप अभ्यास करतो, हे तर काही येत नाही. पहिला वर्ग मिळण्याच्या अपेक्षेने तो अभ्यास करतो, हे सर्व केवळ वाक्यामध्ये जात आहेत. त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो, हे त्याचं योग्य उत्तर आहे. समजलं का? त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून त्याचा हेतू काय आहे खूप अभ्यास करण्याचा, त्याला पहिला वर्ग मिळवायचा आहे, म्हणजे उद्देशबोधक मध्ये त्याचा समावेश होतोय. अशा पद्धतीने पुढचा प्रश्न, रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती. तर अट दर्शवलेली आहे. जर तर अट होकारार्थी तर काही येऊ शकत नव्हतं, फक्त काळाचा बोध होतो, म्हणजे स्वार्थीमध्ये ते जातं, हेही त्या ठिकाणी येऊ शकत नव्हतं. पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे ना. संकेत आहे. संकेत आहे म्हणजे अट आहे की तुम्ही असं करा तर तसं होणार आहे, जर तू अभ्यास केला तर अधिकारी बनशीलच ना, अशा पद्धतीने अट आहे. म्हणून इतर रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती, अशा पद्धतीने. जर तरची रचना, जिथे मला बोलायचं आहे ना तिथे मी बोलणार आहे, उगाच लेक्चर लांबवणार नाही. समजलं का? विद्यार्थी सर्वांना माहिती आहे की 90% आलेलं क्रियापद वा वी वेने युक्त असते. त्यानंतर पुढे या बघा, आता 16 नंबरचा प्रश्न आपल्याला हा एक प्रश्न विचारलेला होता. मला माहिती होतं मृत्यू. मृत्यू म्हणजे अवसान, म्हणजे बचं एक पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे पायंडा म्हटल्यानंतर याचं उत्तर येणार आहे आरंभ. समजले का? पायंडा म्हणजे काय? आरंभ. त्याच्यानंतर एंदी म्हणजे काय तर आळशी, आणि आभरण म्हणजे काय तर अलंकार. अशा पद्धतीने ही शब्द विचारलेली होती मित्रांनो. असे काही नवीन शब्द, एखादा प्रश्न त्या ठिकाणी आयोग विचारायला सुरुवात केलाय. बघा, आता इकडं वाक्य पृथक्करणावरती प्रश्न विचारलेला आहे. पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात, या वाक्यातील उद्देश विस्तारक कोणता आहे? म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे की उद्देश विस्तार. आता कन्सेप्ट आधी क्लिअर करा की उद्देश म्हणजे काय. उद्देश मध्ये वाक्यामध्ये आलेला जो काही कर्ता असतो तो कर्ता म्हणजे उद्देश असतो, आणि त्याच्यानंतर उद्देश विस्तार म्हणजे काय तर उद्देश विस्तार म्हणजे जो कर्ता आलेला असतो त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आलेला जो शब्द समूह असतो त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात? उद्देश विस्तार म्हणतात. मग उद्देश विस्तार कुठे येत असतो? कर्त्याच्या आधी येतो. नेहमी लक्षात ठेवा, तो कुठे येतो? कर्त्याच्या अगोदर येतो, कर्त्याच्या आधी येतो. त्याला उद्देश विस्तार म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. मग 90% आलेला उद्देश विस्तार हा त्या ठिकाणी काय आलेला असतो? 90% षष्टी भक्तीचे प्रत्यय जोडून आलेला असतो. मग सर षष्टी भक्तीचा प्रत्यय जुडलेला नसेल तर तरी सुद्धा कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी. बघा, आता उदाहरण काय दिलं? पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात. शिकवणाऱ्या कोण आहे? बाई. हा वाक्यातला उद्देश आहे किंवा वाक्यातला कर्ता आहे, बरोबर. आता बाईबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोणता शब्द समूह आलाय? तिथे एक शब्द नसतो. हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. ज्यांनी अजूनही आपलं लक्ष मराठी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर वाक्य पृथक्करण हे चॅप्टर बघितलेलं नाही त्यांनी आवर्जून बघून घ्या. याच्यावरचा प्रश्न आयुष्यात कधी चुकणारच नाही, तुम्हाला गॅरंटी देतो. मी सांगतो मला याच्यावरचा प्रश्न कधी चुकणारच नाही. पांढरे केस असलेल्या म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे उद्देश. समजलं का? म्हणजे त्या ठिकाणी कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे जे काही शब्द आहेत. आता इथं बाईबद्दल अधिक माहिती सांगणारे कोणकोणते? पांढरे केस असलेल्या. अशा पद्धत जो शब्द समूह आलाय ना तर तो काय येणार आहे? उद्देश विस्तार येणार आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर पुढे बघा, आता वाक्य संश्लेषणानंतर जे वाक्य तयार होत आहे म्हणजे वाक्यांचं एकत्रीकरण. 2 वाक्य दिली असतील, 3 वाक्य दिली असतील, त्यांचं संकलन जर त्या ठिकाणी तुम्ही केलं आणि त्यातून निर्माण होणारं जे काही वाक्य असतं ते कोणतं असतं? ते केवळ वाक्य पण असू शकतं ना, बरोबर का? मी त्याला फोन केला तो आला नाही, त्याला फोन करूनही तो आला नाही,
त्याला फोन करूनही आला नाही, हे केवळ वाक्य झालं. मी त्याला फोन केला परंतु तो आला नाही, हे संयुक्त वाक्य झालं. जरी मी त्याला फोन केला तरी तो आला नाही, हे मिश्र वाक्य झालं. म्हणजे कोणतंही वाक्य असू शकतं ना, म्हणजे तरी केवळ पण असू शकतं, मिश्र पण असू शकतं, संयुक्त पण असू शकतं. म्हणजे सर्व वाक्य सर्व पर्याय बरोबर आहे. वाक्य संकलन समजलं का? अशा पद्धतीने सोपा प्रकार आहे तो. माझ्या नणंदेच्या सासूने उभ्या वर्षात एकदाही तिला पाठविली नाही. या वाक्यातील पाठविली नाही हे टिंबटिंब आहे. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे उद्देश म्हणजे तुम्हा सर्वांना माहिती आहे की वाक्यामध्ये आलेला कर्ता म्हणजे उद्देश असतो. विधीपूरक म्हणजे काय रे मित्रांनो? तर विधीपूरक म्हणजे विधानपूरक. सर्वांनी वाक्य पृथक्करण एकदा बघून घ्या. वाक्यामध्ये विधानपूरक किती प्रकारे येत असतं. जे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरल्यात, राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, त्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो सर्वांनी ही लेक्चर बघून घ्या. जे आधी आपण यूट्यूबला घेतलेले लेक्चर. विधानपूरक अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. आधारपूरक हा विधेयपूरकाचाच एक प्रकार आहे. विधीपूरक सुद्धा विधेयपूरकाचा प्रकार आहे. आधारपूरक कुठं आलेला असतं तर एखादा स्थलवाचक हा शब्द जो आलेला असतो तो कुणाचं काम करतो? तो आधारपूरकाचं काम करतो. मूळ विधेय आता पाठविली नाही म्हणजे संयुक्त क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे? संयुक्त क्रियापद. ते संयुक्त क्रियापद जरी असलं तरी सुद्धा त्याला काय म्हणावं लागणार आहे? मूळ विधेय म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखावं लागणार आहे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. पुढे बघा आता पुढील विधाने वाचा. एकाने माणसे मोजून पाहिली ती 9च भरली. या वाक्याचं संयुक्त वाक्यात रूपांतरण करा. एकाने माणसे मोजून पाहिल्यावर ती 9च भरली हे केवळ वाक्य येणार आहे आपल्याला सांगितलेलं संयुक्त वाक्य. बरोबर का? आता संयुक्त वाक्य मी तुम्हाला सांगितलं, कन्सेप्ट क्लिअर करून दिली. पुन्हा पुन्हा आता सांगण्याची गरज नाही. एकाने माणसे मोजून पाहिली पण यस बघा आता अर्धविराम पण वापरलेला आहे. पण आलेला आहे न्यूनत्वबोधक. ती 9च भरली. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नंतरची पर्याय तुम्ही जरी नाही वाचली तरी काही फरक पडणार नाही. जेव्हा एकाने माणसे मोजून पाहिली तेव्हा ती 9च भरली. जेव्हा तेव्हा म्हटल्यानंतर ते मिश्र वाक्यामध्ये समाविष्ट होणार आहे. बरोबर? त्या ठिकाणी चौथा पर्याय काही येऊ शकत नव्हता. आता ह्या प्रश्न जो आहे थोडं इथं मला त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? विश्लेषण करून द्यायचं आहे. गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते आहे? असा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला आयोगाने विचारलेला आहे. आता इथं त्या ठिकाणी गौरीला साडी शोभत आहे हे उदाहरण जे काही मी इकडे लिहितो थोडं. गौरीला आता त्या ठिकाणी सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक या सर्व गोष्टी क्लिअर करा. गौरीला साडी शोभते अशा पद्धतीने त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. आता मित्रांनो आपण काय करतो की आपण तुम्हीच आता त्या ठिकाणी डिसाईड करा, तुम्हीच ठरवा की आपण काय करत असतो. तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की आपण क्रियापद शोधतो सर्वात पहिल्यांदा कर्ता आणि कर्म ओळखण्यासाठी. क्रियापदाचा मूळ धातू घेतो आणि क्रियापदाच्या मूळ धातूला नारा नारी नारे नाऱ्या कोणने प्रश्न विचारला तर तुम्हाला वाक्यातली कर्ता भेटतो. आणि लेला लेली लेले लेल्या कायने प्रश्न विचारला तर वाक्यातील तुम्हाला काय मिळतं? कर्म मिळतं. बरोबर? मग आपल्याला काय ओळखायचं आहे? कर्म ओळखायचं. आपण कर्ता पण ओळखूया, कर्म पण ओळखूया. शोभणारी काय अशा पद्धतीने वस्तुवाचक कर्म वस्तुवाचक कर्ता जर त्या ठिकाणी आपल्याला ओळखायचा असेल तर आपण कायने प्रश्न विचारतो. शोभणारी काय तर लगेच त्या ठिकाणी आपण उत्तर भेटतं आपल्याला साडी. बरोबर? साडी. आणि त्यानंतर शोभलेली काय. बरोबर? तर असा प्रश्न जर आपण विचारला तर इथं खूप मोठं कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं होतं. पण शोभलेली काय तर तिथे उत्तर आपल्याला भेटतं साडीचं. म्हणजे वाक्य काय आहे? अकर्मक आहे. पण वाक्याचं उत्तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पाहिजे होतं. पण अंतिम उत्तर तालिकेनुसार तुमच्या माहितीसाठी सांगतो आयोगाने उत्तर दिलेलं आहे गौरीला. मग आता आयोगाने हे उत्तर का दिलेलं असावं? इथं कुठल्या प्रकारचं लॉजिक त्या ठिकाणी घेतलेलं असावं? तर मित्रांनो इथं अशा प्रकारची आता राजाला मुकुट शोभतो. बरोबर का? हे वाक्य सरळ सरळ प्रत्येक ठिकाणी विश्लेषण आहे ते अकर्मक वाक्य आहे. पण या ठिकाणी त्या ठिकाणी थोर भाषा वैज्ञानिक डॉक्टर अशोक केळकर यांनी एक शिफारस केली होती आता. बरोबर का? एक शिफारस केली होती. डॉक्टर अशोक केळकर यांनी एक शिफारस केली होती की मराठीमध्ये त्यांनी एक नवीन संकल्पना ॲड करायला लावली. ती म्हणजे कोणती? तर त्या ठिकाणी काय तर भोक्ता ही संकल्पना की कर्त्याच्या पूर्वी आलेला चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय जोडलेला शब्द काय असतो तर तो भोक्ता असतो. समजलं का? म्हणजे अशा पद्धतीने गौरीला साडी शोभते मग इथं शोभण्याची क्रिया आहे तर गौरीवरती त्या ठिकाणी ती घडते आहे. असा
लॉजिक त्या ठिकाणी लावून किंवा असा अंदाज व्यक्त करून आयोगाने पर्याय क्रमांक 1 उत्तर त्या ठिकाणी दिलेलं असावं. पण माझ्या माहितीनुसार जेवढं मराठी गेल्या 10-11 वर्षापासून मी शिकवतो आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी मराठीमध्ये या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं की हे वाक्य अकर्मक आहे. असो, काय अडचण नाही, कारण की सरळ सरळ ती रचना त्या पद्धतीने आलेली आहे बरं का. म्हणून या प्रश्नाला मी थोडं काय करतो तर हॅशटॅग करतो. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील वाक्य चुकी बरोबर ते सांगा. 22 नंबरचा प्रश्न आहे. आयोगाने हा रद्द केलेला आहे कारण की चुकी बरोबरच सांगा. आता आयोगाने हा रद्द का केलेला असावा बघा. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम याचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना कार्यकार्थ असं म्हणत नाही. कार्यकार्थ नाही तर त्याला काय म्हटलं जातं, कारकार्थ. अशा पद्धतीने, कारण की नामाचा क्रियापदाशी असणारा संबंध ज्या त्या ठिकाणी म्हणजे नामाचा क्रियापदाशी असणारा संबंध त्यांना काय म्हटलं जातं तर कारक अर्थ म्हटलं जातं. जसं की मी त्या ठिकाणी असं म्हणू शकतो, तळ्यात कमळे उमललेली होते. अशा पद्धतीचं उदाहरण जर आलेलं असेल, तळ्यात कमळे उमललेली होती. तळ्यात, आता तळ्यात त जो काही आलेला आहे तो जर काढून टाकला, तळ कमळे उमललेली होती, डायरेक्ट क्रियापदावरती त्याचा परिणाम होत असतो, म्हणून त्याला कारकार्थ म्हणतात, कार्यार्थ नाही. पहिलं तर चुकीचं होतं. चुकी बरोबर म्हणजे दोन्ही चूक असतील किंवा दोन्ही बरोबर असतील अशा पद्धतीने. बरोबर. मग पहिलं चूक आहे क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्या संबंधांना उपपदार्थ म्हणतात. बॅचमध्ये मी नेहमी सांगतो की उपपदार्थ म्हणजे काय. एक विभक्ती कारक प्रकट करत असताना उपपदार्थ सुद्धा प्रकट करत असते, म्हणजे त्या पद्धतीचा अर्थ त्यातनं प्रकट होत असतो. नेहमी येणारे उपपदार्थ तुम्हा सर्वांना परिचित असतील. मूल्य आहे, त्याच्यानंतर विधानपूरक आहे, उद्देश आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी परिमाण आहे. ही नेहमी त्या ठिकाणी काय म्हणून आलेली असतात तर ही उपपदार्थ म्हणून आलेली असतात. पण जेव्हा कर्ता, करण, त्याच्यानंतर अपादान, अधिकरण ही नेहमी मुख्य कारकार्थ म्हणून वापरली जातात. हे बॅचमध्ये मी अतिशय सुरेख पद्धतीने या सर्व गोष्टी सांगत असतो मित्रांनो, म्हणून तुम्हाला इथं सांगतोय. तर बघा आता इथं उपपदार्थ, आता हे दुसरं विधान तर बरोबर आहे, म्हणजे इथं पण आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे. 22 नंबरचा प्रश्न 2018ला, कारण की दोन्ही चूक पाहिजे होती पण दोन्ही बरोबर पाहिजे होती. मला असं वाटतं अशा पद्धतीचं लॉजिक असावं, म्हणून या प्रश्न त्या ठिकाणी काय केलेला असेल तर रद्द केलेला असावा. नाहीतर मग अचूक ब बरोबर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येऊ शकलं असतं. बरोबर. अंतिम उत्तर तालिकेनुसार बघा आता, त्याच्या पुरता मामा झाला या वाक्यातील विधीपूरक कोणते. आता इथं डिटेल मला तुम्हाला सांगावं लागणार आहे थोडं. विधानपूरक बरं का. आता बघा इथं विधानपूरक किती प्रकारे वापरलं जातं, विधानपूरक किती प्रकारे त्या ठिकाणी वापरलं जातं त्याचंच पर्यायी नाव आहे विधीपूरक. जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो आहे विधीपूरकचा किंवा विधानपूरकचा, तेव्हा तेव्हा कन्सेप्ट क्लिअर करा. नंबर 1 मध्ये जेव्हा विधानपूरक येत असतं तेव्हा कर्त्यापूर्वी, लक्षात ठेवा, कर्त्यापूर्वी बरं का, चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय जोडलेला शब्द. कोणत्या विभक्तीचं तर त्या ठिकाणी कर्त्यापूर्वी चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय जोडलेला शब्द. काय जोडलेला, प्रत्यय जोडलेला शब्द विधानपूरक म्हणून येत असतो. त्याच्यानंतर नंबर 2 विधी विशेषण. काय सांगतोय, विधी विशेषण आलेला शब्द विधानपूरक येऊ शकतो. काय येऊ शकतो, विधानपूरक येऊ शकतो. समजलं का. त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये जो शब्द म्हणजे एखादा शब्द म्हणजे वाक्य कर्त्यानंतर आलेलं नाम, असं कर्त्यानंतर आलेले नाम एकाच व्यक्ती किंवा वस्तू संदर्भात असेल, व्यक्ती किंवा वस्तू संदर्भात असेल तर ती रचना सुद्धा कुणाची असते तर ती रचना सुद्धा विधानपूरकाची असते किंवा विधीपूरकाची असते. समजले का. अजून त्यामध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी आहेत ते मी बॅचमध्ये सांगितल्या. जेवढं या प्रश्नासाठी अपेक्षित आहे तेवढं मी त्या ठिकाणी सांगतो. बघा, त्याचा पुरता मामा झाला म्हणजे त्या ठिकाणी आता असं आपण म्हणू शकतो, त्याच्या पुरता म्हणजे त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय आहे, त्याच्या पुरता मामा झाला. वाक्यामध्ये कर्ता मामा हे नाम फक्त त्याच्यासाठी आलेला आहे म्हणून तो फक्त त्याच्यासाठी आहे अशा पद्धतीने.
म्हणजे कामापुरता मामा झाला असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकत होतो, बरोबर का. पण इथं उदाहरण काय आलेलं आहे की त्याच्यापुरता मामा झाला, बरोबर. कालिदास कवी होता, तर फक्त कवी त्यांच्यासाठीच आलेला आहे. कुणासाठी? तर कालिदासांसाठी. म्हणजे जो कर्त्यानंतर आलेलं नाम जर एकाच व्यक्ती किंवा वस्तू संदर्भात असेल तर त्याला विधान पूरक म्हणा. जसं मामा हा फक्त त्याच्यासाठी आलाय, दुसऱ्यासाठी कोणासाठीच आलेला नाही. म्हणून मित्रांनो इथं आलेली रचना जी काही आहे याचं उत्तर पर्याय क्रमांक काय आहे? 3 आहे, की ते फक्त त्याच्यासाठीच आलेलं असतं. कर्त्यानंतर येणारा शब्द एकाच व्यक्ती किंवा वस्तू संदर्भात आलेला असेल तर ती रचना त्यामध्ये आलेली असते. पुढचा प्रश्न बघा आता. म्हण आहे, सोपी आहे. पाणी जोखणे सर्वांना माहिती आहे. पात्रता ओळखणे, बरोबर आहे. पात्रता, मी पाणी जोखलं म्हणजे पात्रता ओळखली. शब्दशः अर्थ घ्यायला लागत नाही म्हणीचा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. लायकी काढणे, आहा, त्या ठिकाणी असं नाही, पाण्याची चव सांगणे नाही, शक्तीचा अंदाज घेणे, बरोबर आहे. म्हणजे पात्रता आणि शक्तीचा अंदाज घेणे दोन्ही गोष्टी याच्यामध्ये येतात. अ आणि क बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकतात चोरांनी धूम ठोकली, बरं का. धूम ठोकली या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता आहे? तर धूम ठोकणे म्हणजे अगदी पळून जाणे, तर त्या ठिकाणी सुंबाल्या करणे. समजलं का? हे त्याचं योग्य उत्तर आहे. शंक करणे तर काही येऊ शकत नव्हतं. सव्याप सव्य करणे नाही, हतबल होणे हे सुद्धा नाही. हे सर्व शब्द तुम्हा सर्वांना परिचित आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये यांचा वापर आपण करतो. जिथे मला खरंच बोलायचं आहे तिथे मी आवर्जून बोलत असतो. उगाच लेक्चर आपल्याला वाढवायचं नाही, बरोबर ना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. जशी आधीची परंपरा असेल, तुम्हा सर्वांना माहिती आहे आता, जशी आधीची परंपरा असेल तशी पुढची गोष्ट घडणे या वाक्याच्या अर्थाची म्हण सांगा. सोपा प्रश्न होता. जशी आधीची परंपरा, बाप सवाई बेटा असं तर काही होऊ शकत नाही. म्हणजे त्या ठिकाणी बाप होता पण बापापेक्षा तर आता पोरगा उघड निघालाय. आपण समाजामध्ये बऱ्याचदा ऐकतो की आता बाप तर होता, बाप तर दारू पित होता, पण आता त्या ठिकाणी पोरग त्याच्यापेक्षा दारू पित आहे. मग तिथं जी म्हण लागू पडते, त्या प्रसंगासाठी जी म्हण लागू पडते, तर तिथं ती म्हण लागू पडते बाप सवाई बेटा. समजला? बाप तर त्या ठिकाणी होता पण पोरग त्याच्यापेक्षा पुढे आहे. आता पोरग त्याच्यापेक्षा पुढे गेलाय म्हणून त्या ठिकाणी बाप सवाई बेटा अशा पद्धतीची म्हण तिथे लागू पडते. त्यानंतर आई बापाची पूर्वपुण्याई नाही, म्हणजे आई बापाने चांगलं कार्य केलेलं असेल त्यासाठी म्हण लागू पडत आहे. त्याच्यानंतर खान तशी माती, अगदी बरोबर आहे. जशी आधीची परंपरा तसं त्या ठिकाणी पुढच्या गोष्टी घडतात ना, म्हणजे फक्त काय येणार? क बरोबर. म्हणजे पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा मागे तसा मागचा चाले, म्हणजे पुढचा जसा त्या ठिकाणी कृत्य करतो तसा हा म्हणजे त्याच्या पावलो पाऊल ठेवतो, पण ह्याच्याशी ती म्हण त्या ठिकाणी लागू पडणार नाही, लक्षात ठेवा. तर खान तशी माती म्हटल्यानंतर जशी आधीची परंपरा असेल तशी पुढची गोष्ट त्या ठिकाणी घडते. म्हणजे जसं त्या ठिकाणी परंपरा हा शब्द अत्यंत महत्त्वाची भूमिका तिथे बजावतो आहे. समजलं का? इथं ह्याच्याशी त्या ठिकाणी पुढचा वागे तसा मागचा चाले असं त्या ठिकाणी शक्य होणार नाही. इथं परंपरा महत्त्वाची नाही. समजलं का? खान तशी माती परफेक्ट म्हण त्याच्यासाठी लागू पडत आहे आणि तेच उत्तर आयोगाचं आहे. समजलं का? म्हणून पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा आता. नेहमी मॅच खेळायला जाताना सुनीता खो घालते. आता सोपा प्रश्न विचारलेला होता आपण, वाक्यप्रचार, बरोबर. प्रश्न काय होता की इथं वाक्य दिलेलं आहे आणि खो घालते याला अधोरेखित केलेलं आहे. आता इथं अधोरेखित वाक्यप्रचाराचा अर्थ आपले वर्चस्व प्रस्थापित करणे. खो घालणे म्हणजे वर्चस्व प्रस्थापित करणे येऊ शकत नाही. अडथळा आणणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. समजलं का? खो घालते म्हणजे काय? तर त्या ठिकाणी ती अडथळा निर्माण करते, अशा प्रकारे हे त्याचं योग्य उत्तर आहे. आतुरता वाढवणे तर काही येऊ शकत नव्हतं, बरोबर. त्याच्यानंतर क्षमा याचना करणे हे येऊ शकत नव्हतं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे याचे अर्थ काय आहे, बरोबर. आता गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे, बरोबर. गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे. आता इथं त्या ठिकाणी काय दृढ मैत्री होणे हे तर काही नाही. एखाद्याची त्या ठिकाणी गुप्त गोष्ट जर तिसऱ्याला सांगितली तर दृढ मैत्री होऊ शकते, पण त्याचा अर्थ तो नाही हे निश्चित आहे. त्याचा अर्थ तो नाही, त्या अर्थाने ती म्हण तिथं आलेली नाही. सॉरी, तो वाक्यप्रचार आलाय. ढवळाढवळ करणे हे पण नाही. बऱ्याच लोकांना अशा प्रकारची सवय असते की एखाद्याच्या कामामध्ये ढवळाढवळ करतात, तर ते चुकीचं आहे. ढवळाढवळ अजिबात कुणाच्या कार्यामध्ये कामामध्ये करायची नाही. सहकार्य करायचं मात्र. तर त्याने तुम्हाला मदत मागितली तर सहकार्य आवर्जून करा. षटकर्णी होणे हे त्याचं योग्य उत्तर आहे, की गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे या अर्थाचा वाक्यप्रचार आहे षटकर्णी होणे, बरं का. आता शहानिशा करणे तर काही येऊ शकत नाही.
अशा प्रकारे. त्यानंतर संयुक्त वाक्य ओळखा, पुन्हा प्रश्न विचारलेला आहे. आता संयुक्त वाक्यावरती मला वाटतं काय आता विश्लेषण करण्याची गरज नाही, कारण की आधी मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी संयुक्त वाक्या संदर्भात सांगितलेल्या आहे. ते मागच्या प्रश्नाला जे सांगितलं तेच इकडे विश्लेषण येणार आहे. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला, हे केवळ वाक्य येणार आहे मित्रांनो. पहिलं कोणतं वाक्य येणार? केवळ वाक्य. केवळ वाक्य सर्वांना माहिती आहे रे. केवळ वाक्य म्हणजे काय की ज्या वाक्यरचनेमध्ये एकच कर्ता, ज्या वाक्यरचनेमध्ये एकच क्रियापद, अशा प्रकारची रचना येते त्याला केवळ वाक्य म्हणतात. म्हणून पहिलं तर काही येऊ शकत नाही, ते केवळ वाक्य आहे. आरती सुरू झाली आणि घंटानादाला सुरुवात झाली. आता आणि म्हटल्यानंतर इथं 100% हे संयुक्त वाक्य येणार आहे. का? कारण की ते समुच्चय बोधक मध्ये समाविष्ट होत आहे आणि ते सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रधानत्व बोधक आहे. काय आहे? प्रधानत्व बोधक. अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे आता जर आपण लक्षात घेतलं समुच्चय बोधक म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपण आता इथं क्लिअर केली तर आणि व शिवाय आणखी अनेक अन न या सर्वांचा समावेश इथे होत असतो. याला म्हटलं जातं समुच्चय बोधक. त्यानंतर जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झालाय मिश्र वाक्यामध्ये जाणार. जर आरती सुरू झाली असती तर घंटानादही सुरू झाला असता. इथं त्या ठिकाणी मिश्र वाक्यामध्ये तुम्ही करू शकता एक संकेतार्थीमध्ये बरं का. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि जी आपली टेस्ट सिरीज असणार आहे ती टेस्ट सिरीज अतिशय माफक फीमध्ये असणार आहे आणि ती टेस्ट सिरीज परिपूर्ण आयोगाच्या धर्तीवर असणार. इकडे आयोगाचा क्वेश्चन, इकडे आपल्या टेस्ट सिरीजचा क्वेश्चन, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी पुढे जर आपण लक्षात घेतलं तर 30 नंबरचा प्रश्न आहे. घर घेण्याचे निश्चित ठरताच आज मी रामभाऊंना सुपारी दिली. आता बघा सुपारी दिली म्हणजे त्या ठिकाणी काय आलेलं असतं तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट सुपारी दिली म्हटल्यानंतर इथं आता बघा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथं काय स्पष्ट होतोय तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? सुपारी दिली अशा प्रकारे आहे. आता सुपारी कशा संदर्भात दिली आहे? वाक्याचा अर्थ आधी समजून घ्या. काय दिला वाक्याचा अर्थ? की घर घेण्याचे निश्चित ठरताच. बरोबर ना? म्हणजे जेव्हा आपण एखादा करार करतो, एखाद्याशी जेव्हा त्या ठिकाणी आपण काय करतो हात मिळवणी करतो, तेव्हा त्या ठिकाणी काय केलेली असते तर सुपारी दिली जाते. म्हणजे सर्वात पहिल्यांदा करार करणे. बरोबर का? वाक्याच्या अर्थावरनं डिसाईड करा, वाक्याच्या अर्थावरनं लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी करार करणे हा एक पर्याय आलेला असणार. शेवट करणे नाही, तो सुपारीचा प्रकार वेगळा. समजलं का? तो सुपारीचा प्रकार वेगळा. आणि त्यानंतर सुपारी फोडली तो एक प्रकार वेगळा, एंगेजमेंटच्या वेळेस, लग्नाच्या वेळेस. बरोबर ना? तो प्रकार वेगळा. पण इथं काय आहे की वाक्याच्या अर्थावरून तिथं वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. घर घेण्याचे निश्चित ठरताच आज मी रामभाऊंना सुपारी दिली म्हणजे करार केला, सौदा केला. बरोबर का? प्रारंभ करणे नाही. म्हणून फक्त अ आणि क हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. पर्याय क्रमांक 4. बरोबर. अशा पद्धतीने प्रश्न सोपा होता, अवघड नव्हता. त्यानंतर 31 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे तर शुद्ध शब्द ओळखा असा प्रश्न विचारला आहे. आता पहिला पर्याय इस्पितळ. आता इस्पितळ म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे. बरोबर. तर तो एकदम शुद्ध शब्द आहे, उच्चार शुद्ध आहे, उज्ज्वल शुद्ध आहे, उशीर शुद्ध आहे. आता हेच पर्याय त्याचं योग्य उत्तर आहे. पण मग तिघं का नाही? नेहमी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अलीकडे असंच लिहित आलो आहे, पण हा अशुद्ध शब्द आहे. अलीकडे लिहिताना हा शुद्ध आहे. समजलं का? हा शुद्ध आहे. अकस्मात नाही, अकस्मात. समजलं का? अकस्मात नाही हे चुकीचं आहे. अकस्मात मृत्यू झाला त्याचा. समजलं का? अकस्मात. बरोबर. तो शुद्ध आहे. अप्रतिम, ती हा दीर्घ नाही, ती हा रस्व. अप्रतिम. उशीर बरोबर आहे. अस्तित्व हे बरोबर आहे. अनुवांशिक नाही, आनुवांशिक. समजलं का? आनुवांशिक. अशा पद्धतीने हा एक चुकीचा होता. आशीर्वाद चुकीचा आहे, सर्वांना माहिती आहे. बरोबर का? त्यानंतर अंतिम चुकीचा आहे. इथं त्या ठिकाणी त रस्व पाहिजे. बरोबर का? आशीर्वाद सर्वांना माहिती आहे, तो अशाच पद्धतीने आपण लिहित असतो. बरोबर का? त्याच्यानंतर पुढं उहा पोह चुकीचा आहे. उ हा दीर्घ येतो, उहा पोह अशा पद्धतीने. उष्ण चुकीचा आहे, उ रस्व येतो. बरोबर का? उणीव बरोबर. त्यानंतर त्या ठिकाणी कठीण, आता सॉरी उणीव, उणीव म्हटल्यानंतर अशा पदी उणीव हा चुकीचा आहे. कठीण म्हटल्यानंतर इथं रस्व आलाय तर तो दीर्घ येतो. अशा पद्धतीने मराठी पाहिजे तेवढा सोपा नाही आणि अवघड तर अजिबात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा आधी आयोग काय करायचं की आधी प्रश्न विचारताना काय करायचं की त्या ठिकाणी फक्त 2 पर्याय द्यायचं. बरोबर. 2 शब्द किंवा एकच
तेच शब्द द्यायचा. आता काय करताय, 4-4 शब्द ते वेगवेगळे देते आहे, बरोबर आहे का. म्हणजे तुम्हाला उत्तर काढणं, त्या पद्धतीने प्रॅक्टिस करणं, सराव करणं महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर 37 नंबरचा प्रश्न, मधले प्रश्न आता उत्तरांचे होते आपण गायब केले. अजून 5-7 प्रश्न बाकी बघा. आता पुढीलपैकी टिंबटिंब हा शब्द प्रत्यय साधित आहे. आता एकदम सोपा प्रश्न होता हा, अवघड न होता. त्याग ई जुडलाय, त्यागी झालाय. पथ इक जुडलाय, पथिक झालाय. पुजारी उडी, बरोबर का. इथं त्या ठिकाणी ही सर्वच्या सर्व प्रत्यय साधित आहे. आता तुम्हाला प्रत्ययांचे प्रकार मी बॅचमध्ये सांगितले आहे. प्रत्ययांचे प्रकार किती, 2 प्रत्ययांचे मुख्य प्रकार. एक कृत प्रत्यय, बरोबर ना. दुसरा शब्द साधिते किंवा तद्धिते, बरोबर. कृत प्रत्ययांमध्ये काय येतं, शब्द साधिते किंवा त्याच्यामध्ये काय येतं, मग त्यामध्ये मराठी प्रत्यय आहे, संस्कृत प्रत्यय आहे, अरबी प्रत्यय आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी फारसी प्रत्यय आहे. ह्या सर्वांचा समावेश त्या ठिकाणी होतो. पुढे बघा, आता 38 नंबरचा प्रश्न, हाही सोपा प्रश्न होता. बऱ्याचदा मी त्या ठिकाणी लेक्चरमध्ये घेतल्यात की पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही, असा प्रश्न विचारलाय. तर सर्व त्या ठिकाणी शब्द समानार्थी आहे. भ्रमर, अली, मिलिंद, मधुप, अली, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. मी रेग्युलर लेक्चरमध्ये पण सांगितलेला आहे, तो प्रश्न सोपा होता. आता बघा इथं काय सांगितलंय, चुकीचा गट ओळखा, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता नेता, नेता म्हटल्यानंतर त्याला तुम्ही प्रणेता म्हणणार, त्याला अग्रणी म्हणणार, त्याला लीडर म्हणणार. यस, पहिला पर्याय अगदी बरोबर आहे, बरोबर ना. त्यानंतर मतभेद, तंटा, कलह, झगडा हे सर्व एकाशी निगडीत आहे. अंधार, तम, काळोख, तिमिर हे सर्व समानार्थी आहे एकमेकांना. म्हणजे हे येऊ शकत नाही. चुकीचा गट, हा चुकीचा गट आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भास्कर, बरोबर ना, इतर रचना कशा पद्धतीने आलेली आहे, बरोबर का. म्हणजे भास्कर अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा वेगळ्या पद्धतीला. भूप, आता भूप म्हटल्यानंतर त्याला काय म्हटलं जातं, भूपचे समानार्थी शब्द इथं लिहिलेत की भूप म्हणजे महिपाल, महिपती, बरोबर ना, राया, लोकपाल, राजा, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर भक्षक, आता भक्षक म्हटल्यानंतर शिकारी असं त्याला आपण म्हणतो, बरोबर का. त्याच्यानंतर भय, भय म्हटल्यानंतर भीती, घबराट, चिंता, डर, बरोबर ना. त्याला अजून काय म्हणतात, विभीषिका पण म्हणतात. हा शब्द तुम्हाला तिथे विचारला जाऊ शकतो. बाकीचे आपल्याला माहिती आहे, पण विभीषिका नवीन आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर त्या ठिकाणी भास्कर सर्वांना माहिती आहे. भास्कर म्हणजे रवी. त्याच्यानंतर त्या ठिकाणी किती वेळेस प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे, सूर्यासाठी तो आलेला असतो, बरोबर ना. सविता हा आयोगाने किती वेळेस विचारलाय, समजलं का, की सूर्याला सविता म्हणतात, त्याचा तो समानार्थी शब्द आहे, लक्षात असू द्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 होता. 40 नंबरचा प्रश्न बघा. आता हाही प्रश्न सोपा होता. आयोग असे प्रश्न विचारायला लागला आता, बरं का, की पाठ, पाठ म्हटल्यानंतर विचारलं काय, चुकीचा अर्थ, बसायचा पाठ सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर नंबर 2, शेताला पाणी नेणारा कालवा, बरोबर आहे, त्यालाही पाठ म्हणतात. विधवेचा विवाह, त्यालाही पाठ म्हणतात. त्याला काय म्हटलं जात नाही, शरीराचा अवयव म्हटला जात नाही. सोपा प्रश्न होता, अवघड नाही. जिथे बोलायचं आहे ना तिथे आवर्जून बोलतो, लेक्चर उगाच वाढवत नाही, समजलं का. बघा, टिंबटिंबा हा सामासिक शब्द नाही. इथं त्या ठिकाणी काय सांगितलंय, सामासिक शब्द नाही. आपण समासामध्ये अभ्यासतो, सर्व सामासिक शब्द अभ्यासतो, टोटल सामासिक शब्दांचा अभ्यास आपण करतो. गोपाल हा सामासिक शब्द आहे. भालचंद्र आहे, कारण की ते बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे ना, की ज्याच्या भाडी आहे चंद्र असा तो कोण, तर शंकर महादेव, म्हणून ते सामासिक शब्द आहे. शीतल, तनू हे सुद्धा सामासिक शब्दाचं उदाहरण आहे. म्हणजे सर्व सामासिकी, म्हणून त्या ठिकाणी पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे, समजलं का. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, लेक्चर बरंचसं त्या ठिकाणी आपलं वाढलेलं आहे. जसजशी प्रश्न येतील त्या त्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी विश्लेषण करणार आहे. टिंबटिंब हा तद्भव शब्द आहे. आपण तद्भव शब्द नोट्समध्ये देताना त्या ठिकाणी तद्भव शब्द म्हटल्यानंतर आपण एक गोष्ट बनवली आहे, आंधळ्या माणसाची गोष्ट. त्याच्यामध्ये आहे तो कोवळा, समजलं का. कोमलच्या घरी एक आंधळा माणूस आला, बरोबर ना. अशा पद्धतीने गुरु म्हटल्यानंतर तत्सम आहे, पुत्र म्हटल्यानंतर तत्सम आहे, समजलं का. अशा प्रकारे इतर पर्याय सुद्धा सांगतोय. त्यानंतर 43 नंबर बघा. आता हाही सोपा प्रश्न विचारलेला होता, कधीही जिंकला न जाणारा, बरोबर का. अमर म्हणजे काय, ज्याला मरण नाही. त्यानंतर अपराजित म्हणजे काय, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. त्यानंतर जगज्जेता, जो जगावरती राज्य करू शकतो, बरोबर ना. आणि त्यानंतर अजिंक्य हे त्याचं योग्य उत्तर आहे, की कधीही जिंकला न जाणारा, समजलं का. कधीही जिंकू शकत नाही अशा पद्धतीने त्याला काय म्हटलं तर अजिंक्य म्हटलं जातं. ते सोपं होतं, अवघड न होतं. पुढचा प्रश्न 44 नंबरचा. आता अभ्यस्त शब्द नाही, कारण आता अभ्यस्त म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्याचे 3 उपप्रकार पडतात. त्यामध्ये सर्वात पहिला येतो तो म्हणजे पूर्णाभ्यस्त, किती वेळेस रिवाइज केलं मी. दुसरा येतो अंशाभ्यस्त, बरोबर, अंशाभ्यस्त. आणि तिसरा येतो त्या ठिकाणी अनुकरणवाचक. अशा 3 गोष्टी त्यामध्ये येतात. मग आता पूर्णाभ्यस्त म्हणजे काय असतं, की जो पहिला
पहिला शब्द असतो तोच दुसरा शब्द येणे, जो पहिला असतो तोच दुसरा शब्द येणे, बरोबर. आता इथं सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की पहिल्या शब्दाला अर्थ असतो, दुसऱ्यालाही अर्थ असतो. जसा की हा लाल लाल म्हणजे पहिला शब्द नाम, याचेही उपप्रकार पडतात अजून पूर्ण अभ्यासाचे, लाल लाल, बरोबर. ही रचना कुणाची आहे, पूर्ण अभ्यासाची. जो पहिला शब्द तोच दुसरा शब्द. तर अंशाभ्यासामध्ये काय येतं की एखादं अक्षर पलटून आलेलं असतं, म्हणजे कसं घर बीर, म्हणजे इथं घर आलं, दुसऱ्या शब्दाला इथं अर्थ नसतो, एक अक्षर पलटून आलेलं असतं. आता इथं ब पलटलाय, ब बदलून आलाय, पलटून आलाय म्हणजे बदलून आलाय, बरं का. अशा प्रकारची रचना अंशाभ्यासाची असते. मग आता बघा आडवा तिडवा हा अंशाभ्यास आहे, बरोबर का. त्याच्यानंतर बाजार हाट हा सुद्धा अभ्यस्त शब्दांमध्ये समाविष्ट होतो, बरोबर का. त्याच्यानंतर ईडा पिडा, बरोबर का. ईडा पिडा हे सुद्धा अंशाभ्यासामध्ये आहे, पण ईडा पिडा असं आलेलं नाही, म्हणून हे त्याचं चुकीचं उत्तर आहे, बरोबर का. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ते कोणत्याच प्रकारामध्ये समाविष्ट होत नाहीये, कारण की अनुक्रमवाचक म्हणजे काय असतं, अनुक्रमवाचक मध्ये ध्वनी येतो ना, अनुक्रम मध्ये काय येतो, ध्वनी येतो, बरोबर का. म्हणजे गटा गटा, सपा सप, बरोबर ना. अशा पद्धतीने हे त्याचं योग्य म्हणजे ध्वनी प्रकट होत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा 45 नंबरचा, पुढील पैकी हा शब्द परभाषी आहे. आता लेखक इथं अक अशा प्रकारचं प्रत्यय जुडलं, रक्षक इथं अक प्रत्यय जुडलं, भाषक इथं अक प्रत्यय जुडलं. हे सर्व अक कुठं आले, संस्कृत प्रत्यय त्या ठिकाणी समाविष्ट आहे, पण ताकद हा त्यामध्ये समाविष्ट नाही, हा परभाषी आहे. समजलं का. पुढचा प्रश्न बघा आता की या ठिकाणी सामासिक शब्दांचे लिंग क्रमाने ओळखा. आता तुम्हाला हे माहिती असावं की जेव्हा सामासिक शब्द आलेली असतात रे, आणि जेव्हा त्याचं लिंग डिसाईड होतं तेव्हा दोन शब्द एकत्र आलेली असतात, आणि त्यामध्ये जो दुसरा शब्द आलेला असतो त्या दुसऱ्या शब्दावरून त्या दिलेल्या पूर्ण शब्दाचं लिंग डिसाईड होतं, बरोबर. कुणाचं, सामासिक शब्दाचं. आता साखर भात, आता साखर भात म्हटल्यानंतर दुसरा शब्द कोणता आला, भात. मग भात काय आहे, तो भात, बरोबर ना. म्हणजे पूर्ण शब्दाचं लिंग कोणतं येणार, साखर भात. पहिला पुल्लिंगी कुठं दिसतोय, इथं आहे, इथं आहे, दोन पर्याय तर गेले, बरोबर. त्यानंतर देव घर, आता दुसरा शब्द कोणता आहे, घर. घर कशामध्ये येणार, नपुसकलिंगीमध्ये, ते घर म्हणजे नपुसकलिंगी, इकडं तर काही येऊ शकत नाही. पर्याय 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मीठ भाकर, भाकर म्हटलं स्त्रीलिंगी, ती भाकर, म्हणून पर्याय 1. आता याच्यामध्ये काही शब्द मी तुम्हाला सांगतोय की दुसऱ्या शब्दावरून डिसाईड होतात, पण काही शब्द अशी पण आहेत की अर्थावर नाही घेतली जातात. आता जसं बाई माणूस आहे, हा शब्द किती वेळा आयोगाने विचारला, बाई माणूस. आता आपण तो बाई माणूस असं म्हणू शकत नाही, ते बाई माणूस, ते नपुसकलिंगीमध्ये येतं. जसं लक्ष्मीकांत आहे, तर लक्ष्मीकांत म्हणजे काय, नवरा, आणि कांता म्हणजे काय, तर बायको, बरोबर ना. म्हणजे लक्ष्मी आहे कांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची, बरोबर ना, असा. तर मग तो पुल्लिंगीमध्ये जातो, तो लक्ष्मीकांत. अशा बरीच त्याच्या अर्थावरनं ते डिसाईड होतं. भाऊ बहीण, बरोबर ना, ते भाऊ बहीण नपुसकलिंगीमध्ये येतं. अशा प्रकारे काही उदाहरणं येतात. त्यानंतर तारा आकाश पाहते आहे बघा, आता तारा आकाश पाहते. आता इथं काय अधोरेखित शब्द आहे, जात ओळखा. मी बॅचमध्ये नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की जेव्हा सामान्य नाम केव्हा केव्हा कुणाचं काम करतं, विशेष नामाचं कार्य करतं, बरं का. सामान्य नाम केव्हा केव्हा विशेष नामाचं कार्य करतं. म्हणजे तारा म्हटल्यानंतर, तारा म्हटल्यानंतर हे मूळचं सामान्य नाम आहे, बरं का. का, कारण की तारा म्हणजे काय रे, तारा म्हणजे नक्षत्र. अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं की अवकाशातले जे काही सर्व घटक आहेत त्यांचा जो काही समूह तयार होतो त्याला तारा म्हणतात. आणि इथं एका विशिष्ट मुलीचा उल्लेख झालेला आहे तिथं की तारा आकाश पाहते आहे, म्हणजे इथं वापरताना ते विशेष नाम वापरण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने समजलं की वाक्यामध्ये जेव्हा ते येत आहे आणि ते एका विशिष्ट मुली संदर्भात आलाय म्हणून ते विशेष नाम आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक येणार आहे. म्हणजे आता ब क ड हे काय येणार आहे, तर चूक येणार आहे. पर्याय क्रमांक त्या ठिकाणी काय आलेला असणार आहे, तर पर्याय क्रमांक 4 आलेला असणार आहे की ब क ड चूक, बरोबर. अशा पद्धतीने म्हणून फक्त बरोबर आहे, ते विशेष नाम आहे इथं. आता समजलं का, ते सामान्य नाम नाही, ते व्यक्ती नाम नाही, ते भाववाचक नाम नाही, तर फक्त त्या ठिकाणी ब क ड चूक. अशा पद्धतीने 48 नंबरचा प्रश्न सोपा होता, इथं काही जास्त बोलण्याची गरज नाही. धर्मीवाचक, धर्मवाचक, विशेषनाम, सर्वनाम कोणता नामाचा प्रकार नाही, पर्याय 3, बरोबर ना. आता धर्मीवाचक माहिती आहे ना तुम्हाला, धर्मीवाचक म्हणजे काय की धर्मीवाचक म्हणजे त्या ठिकाणी काय आलेलं असतं, तर धर्मीवाचक मध्ये सामान्य नाम, बरं का, महत्वाचा प्रकार आहे. सामान्य नाम व विशेष नाम एकत्रित.
सामान्य नाम व विशेष नाम या एकत्रित नामांना काय म्हटलं जातं तर धर्मीवाचक म्हणतात। या दोन गोष्टी एकत्र येणं म्हणजे धर्मीवाचक। ना फक्त सामान्य नाम म्हणजे धर्मीवाचक, ना फक्त विशेष नाम म्हणजे धर्मीवाचक नाही, दोघं एकत्रित येणं म्हणजे धर्मीवाचक। कन्सेप्ट क्लिअर, बरोबर। त्याच्यानंतर धर्मवाचक म्हणजे काय, भाववाचक असं म्हटलं त्याला, बरोबर। म्हणून पर्याय 3 त्याचं योग्य उत्तर होतं। सेकंड लास्ट क्वेश्चन बघा आता, खालील वाक्यात अधोरेखित नामाचे प्रकार क्रमाने सांगा। आता बघा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, काय रे गुण प्रकट होतोय, तुम्ही माझ्यावर काय करा, विश्वास ठेवा म्हणजे भाव। आता भावाचे नाम तुम्हाला सर्वांना माहिती ना, ते एका प्रकारे येतच नाही, ते 5-6 प्रकार येतं की ज्या नामातून एखादा भाव किंवा गुण प्रकट होतो। पहिलं, नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी आलेला असतो कृतीदर्शक शब्द, नंबर 3 मध्ये येतं अधिकारदर्शक, व्यवसायदर्शक, बरोबर ना। अशा प्रकारची सर्व शब्द भाववाचक नामामध्ये समाविष्ट होतात। अजून त्याच्या पलीकडं काय येतं, यत्व पना तावागिरी आईकी पण इक अशा प्रकारची प्रत्यय जुळतात, ते भाववाचक नाम येतं। मग आता इथं काय सांगतोय तो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, गुण प्रकट होतोय म्हणजे पहिलं भाववाचक आहे, पहिलं भाववाचक आहे म्हणजे हे तर काही येऊ शकत नाही, हे येऊ शकत नाही, दोघांपैकी उत्तर असणार आहे। दुसरं काय, विश्वास शाळेत गेला, विश्वास शाळेत गेला, भाववाचक नाम केव्हा केव्हा विशेष नामाचं कार्य करतं, अगदी बरोबर आहे। भाववाचक नाम केव्हा केव्हा विशेष नामाचं कार्य करतं, बरोबर आहे। म्हणजे इथं विश्वास हा आता भाववाचक नाम आलेला नाही, तो विशेष नाम आला, म्हणून पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे। इकडं फक्त बरोबर, इकडं पर्याय 3 मध्ये ते येणार, बरोबर। अगदी शेवटचा प्रश्न आता मुलांनो, सोपा प्रश्न होता। मुलांनो, तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे बरं का। या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम काय आहे? पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात, एक प्रथम, द्वितीय आणि तृतीय। प्रथम म्हणजे काय, वक्ता स्वतःशी बोलत असेल। द्वितीय म्हणजे काय, वक्ता ज्याच्याशी बोलत असेल, ज्याच्याशी, तू, तुम्ही, आपण, स्वतः। तू म्हटल्यानंतर एक वचनी, तुम्ही म्हटल्यानंतर अनेक वचनी, बरोबर ना। मग इथं काय येणार, प्रथम पुरुषी त्या ठिकाणी येऊ शकत नाही, त्याचं उत्तर आहे द्वितीय पुरुषी। आता अनुसंबंधी म्हणजे काय, नवीन शब्द असणार काही जणांसाठी। अनुसंबंधी म्हणजे काय की जो संबंधित सर्वनामामध्ये आलेला असतो, कशामध्ये, संबंधित सर्वनाम। आयोगाचं ॲनालिसिस मस्ट आहे, जिथे जो अभ्यास करेल तो अधिकारी होईल, अशा प्रकारचं उदाहरण आलं, जो आला संबंधित सर्वनामामध्ये आणि तो दर्शक सर्वनाम न घेता त्याला काय म्हटलं जातं, अनुसंबंधी म्हटलं जातं। अलग लक्षात, त्याला काय म्हटलं जातं, अनुसंबंधी। जशी प्रश्न येत जातील तसं मी विश्लेषण त्या ठिकाणी करत जाणार आहे। अशा प्रकारची 50 प्रश्न होती मित्रांनो, आणि संपूर्ण 50 प्रश्न आपण म्हणजे 45 प्रश्न त्यामध्ये विश्लेषित केली का, कारण 5 उत्तरांची होती, आपण उत्तरांची घेत नाही। लेक्चर आपलं बरंचसं त्या ठिकाणी लांबलं, काय अडचण नाही, विश्लेषण डिटेल केलं मी, इथं मी आता थांबतोय। सर्वांना धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।